श्रीराम 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 नमस्कार. आनंद यात्रा एक अशी गोष्ट कॉमन आहे की आदिमानव असल्यापासून आजच्या प्रगत मानवापर्यंत संगीत ही एकच गोष्ट अशी आहे की जी मनाला कायम आनंद देत आलेली आहे. त्यामुळे आनंद यात्रेची सुरुवात संगीताशिवाय होऊ नाही शकत. राधाधर मधुमिलिंद जय जय रमा रमण हरि गोविंद जय जय राधाधर मधुमिलिंद जय जय रमा रमण हरि गोविंद जय जय राधाधर मधुमिलिंद जय जय रमा रमण हरि गोविंद जय जय राधाधर मधुमिलिंद जय जय रमा रमण हरि गोविंद जय जय राधाधर मधुमिलिंद जय जय रमा रमण हरि गोविंद जय जय. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. धूम 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 धूमावती माँ धूम 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 धूमावती माँ धूम 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 धूमावती माँ धूम 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 धूमावती माँ. तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल ह्या सगळ्या तिन्ही ज्या गोष्टी आता आपण ऐकल्या ह्या सगळ्यामध्ये ध हे एक अक्षर असं आहे की जे कॉमन आहे. प्रत्येक माणसाच्या मेंदूची जी कपॅसिटी असते कुठलंही नॉलेज स्टोअर करायची त्याला धारणाशक्ती असं म्हणतात. गौतम बुद्ध ह्या थोर संताला असं म्हणतात जे काय आत्मज्ञान झालं त्या वृक्षाचं नावच बोधिवृक्ष म्हणून सांगितलेलं आहे. आयुष्यामध्ये कुठलंही यश मिळवण्यासाठी प्रत्येक मनुष्य एक धोरण आखत असतो. जेव्हा एखादा विजय प्राप्त होतो तेव्हा तुम्ही तुमचा ध्वज तिथं रोवता. अगदी जुनं संस्कृतमधलं एक छोटंसं वचन यत्र यत्र धूमः तत्र तत्र वह्निः म्हणजे जिथं जिथं धूर आहे तिथं तिथं अग्नी असतो. हे अनुमान प्रमाण म्हणून जे असतं अनुमान उत्प्रेक्षा अलंकार हे जे काही वेगवेगळे प्रकार आहेत किंवा ज्याला आपण फिगर ऑफ स्पीच म्हणूया त्यातलं अनुमान म्हणजे इन्फरन्स ह्याचं उदाहरण म्हणून पूर्वी हे उदाहरण दिलं जायचं यत्र यत्र धूमः तत्र तत्र वह्निः. तर हे जे ध अक्षर आहे ह्या ध या अक्षरामध्ये धारणाशक्ती असते. गंमत अशी आहे की जर तुम्ही तुमच्या पत्रिकेतली 12 घरं पाहिलात तर त्याच्यामधलं पहिली येते मेष रास, नंतर येते वृषभ, तिसरी येते मिथुन, चौथी येते कर्क, 5वी सिंह, 6वी कन्या, 7वी तुळ, 8वी वृश्चिक आणि पहिल्यांदा गुरुतत्वाची जी रास जी आहे तिचं नावच आहे धनु, जिचा मालक गुरु आहे. तुमच्या लक्षात आलं असेल की प्रत्येक गुरु
आपल्या कपाळाला गंध लावतो किंवा तुमच्या कपाळाला तो गंध लावतो. हे जे ध अक्षर आहे, ह्या ध अक्षराची जी कपॅसिटी आहे म्हणजे धारणा शक्तीची, ही कशी मिळवायची, कशी वाढवायची, हे ज्या व्यक्तीपाशी हे ज्ञान असतं त्याला म्हणतात गुरु. आणि तो तुम्हाला जेव्हा गंध लावतो तुमच्या तृतीय नेत्राच्या ठिकाणी, तेव्हा ही शक्ती तुमची जागृत करत असतो. एवढं अनन्यसाधारण महत्त्व आहे ध या अक्षराला. आपल्या शरीरशास्त्राचा जर विचार केला तर असं लक्षात येतं की आपल्या ह्युमन बॉडीमध्ये जवळजवळ 70 ते 75% फक्त पाणी आहे. ज्या पृथ्वीवरती आपण सगळे राहतोय त्या पृथ्वीवरती ऑलमोस्ट 2/3 पाणी आहे. आपल्या मानवी मेंदू ज्याला आपण आपला मेन शरीरातला अवयव म्हणतो, ह्या मेंदूचं बरेच वेळेला आपण असं उदाहरण देतो किंवा मेंदूचं चित्र जे आपण पाहतो ते दिसायला अक्रोड या फळासारखं असतं. त्यामुळे पूर्वीच्या काळी सांगायचे की बुद्धी वाढण्यासाठी अक्रोड खा. पण तो अक्रोड एवढा असा मस्तपैकी सॉलिड असतो की आपल्याला वाटतं की आपला मेंदू पण बहुतेक अशा तऱ्हेचा मस्तपैकी घट्ट सॉलिड असावा, तर तसं काही नाही आहे. एखादं थालीपीठ किंवा थालीपीठपेक्षा सुद्धा एखादं धिरडं केल्यानंतर किंवा आमलेट केल्यानंतर किंवा हाफ फ्राय केल्यानंतर जसं असं ज्याला आपण मराठीत थलथलीत हा शब्द वापरतो, अशा तऱ्हेचा मानवी मेंदू असतो आतमध्ये. कारण त्याच्यामध्ये जवळजवळ 80 ते 82% पाणी असतं. आणि म्हणूनच एवढा तो नाजूक अवयव आहे, म्हणून त्याच्याभोवती एवढी सॉलिड हाडाची कवटी आपल्याला निसर्गानं बहाल केलेली आहे. हे सगळं सांगण्याचा हेतू काय आहे, तर जी गायत्री तुम्ही आता ऐकलीत, ओम भू भुवस्वहा तत्सवितुवरेण्यम भर्गो देवस्य धीमहि, बुद्धीला, बुद्धी या शब्दामध्येच ध हे अक्षर आहे, त्याला धी, धृती अशा तऱ्हेचे पॅरलल शब्द आहेत. तर आपल्या शरीरामध्ये सगळं नॉलेज बँक, डेटा स्टोरिंग कुठे होत आहे, तर आपल्या मेंदूमध्ये होत आहे. ज्या माणसाची स्टोरेजची कपॅसिटी जास्त, त्याला आपण बरेच वेळा म्हणतो की हा बुद्धिवान आहे, बुद्धिमंत आहे, हुशार आहे. ही हुशारी कशामुळे असते, तर त्याच्या मेंदूमधली जे काय पंच ज्ञानेंद्रियांमधनं आलेले इनपुट्स आहेत. म्हणजे आपण बघा, लहान असल्यापासून जन्म झाल्या क्षणी डोळे उघडल्यानंतर इकडे तिकडे बघतो, म्हणजे डोळ्याने काहीतरी नॉलेज आत ग्रहण करत असतो. त्याच्यानंतर जेव्हा पहिल्यांदा लहान मूल दूध पितं आईचं, तेव्हासुद्धा त्या दुधाची चव, ते प्यायचं कसं, त्यासाठी कसं ओढायचं, त्यासाठी गळ्यामध्ये कसं निगेटिव्ह प्रेशर क्रिएट करायचं, ते सक करायचं, मग ते गिळायचं कसं, हे सगळं रिफ्लेक्सेस मेंदूमध्ये सगळे नॉलेज धारण केलं जात असतं. त्यामुळे लहान असल्यापासून आत्ताच्या क्षणापर्यंत आपला मानवी मेंदू हा पंच ज्ञानेंद्रियामधनं येणारे जे इनपुट्स आहेत, जे सिग्नल्स आहेत, हे सगळे सिग्नल्स एका विशिष्ट पद्धतीने स्टोअर करत असतो. बरं, स्टोअर करताना सुद्धा आपल्या एखाद्या सुपर कम्प्युटरच्या पलीकडे त्याचं सेग्रेगेशन असतं. म्हणजे हा डेटा जो आहे हा पाण्याशी निगडीत आहे, ओके, पाण्याची फाईल कुठे आहे, जसं तुम्ही लॅपटॉपमध्ये, मोबाईलमध्ये किंवा कम्प्युटरमध्ये बघता की ओके हा डेटा कशाशी निगडीत आहे, ह्या फाईलमध्ये, मग तो ह्या फाईलमध्ये पडला तर हरवला जाईल, त्यामुळे तो डेटा त्या फाईलमध्येच टाकला जातो. तर हे जे सेग्रेगेशन आहे हे सुद्धा मानवी मेंदू दर क्षणाला अखंड करत असतो. एवढी त्याची मानवी मेंदूची कपॅसिटी असते. परंतु गंमत अशी झाली की जसजसा मानव सो कॉल्ड प्रगत झालेला दिसतोय, आपलं तंत्रज्ञान जेवढं डेव्हलप होत आहे, तेवढे नॅचरल इन्स्टिंक्ट्स ज्या आपल्या होत्या की जी आज आदिमानवाकडे आहेत, जी पशुपक्ष्यांपाशी आहेत, जी आज आपण हरवून बसलोय. म्हणजे तुम्ही जर जंगलात गेलात, एखाद्या काही दिवस, महिना दीड महिना राहिलात, तर तुमच्या लक्षात येईल तिथले जे आदिवासी असतात ते अचानक सांगतात, अरे इधर से चलो, अभी इधर शेर आने वाला है. व्हेअरएज आपण आपल्या कानाने कुठेही वाघाची डरकाळी वगैरे काही ऐकलेली नसते, पण आजूबाजूच्या पक्ष्यांचे आवाज, विशिष्ट पक्षी जर ओरडला किंवा एखादं माकड विशिष्ट पद्धतीने जर ओरडलं, तर ह्याचा अर्थ तिथं कुठंतरी वाघाला त्याने पाहिलेलं आहे किंवा वाघ जवळपासच्या भागामध्ये आलेला आहे. हे नॉलेज पण त्यांच्याकडे असतं. इतकं नॉलेज असतं की एखाद्या ह्या वर्षी कावळा जे घरटं बांधतोय ते दुसऱ्या फांदीवरती बांधतोय, तिसऱ्या फांदीवरती बांधतोय, उंचावर बांधतोय का खाली बांधतोय,
याच्यावरनं आपल्या हवामान खात्याच्या पलीकडचा त्यांचा मान्सूनचा फोरकास्ट असतो की यावर्षी पाऊस उशिरा येणार आहे, लवकर येणार आहे, कमी पडणार आहे, जास्त पडणार आहे. त्याप्रमाणे आपल्या घराची शाकारणी आपल्याला करायला पाहिजे, कारण त्यांच्याकडे फक्त नॅचरल रिसोर्सेस असतात की जी फळं आहेत ती जमा करून ठेवायला पाहिजे, जे काय असेल ते. तर हे जी सगळी नॅचरल इन्स्टिंक्ट ज्या आपल्यापाशी होत्या ह्या आपण हरवून बसलेले आहोत. म्हणजे एखाद्या झाडाला जसं माकड किंवा कुत्रा आजारी पडलं तर फक्त वास घेतं आणि ठरवतं आपल्या आजारासाठी हे झाड ह्याचा पाला चघळणं योग्य आहे का नाही. त्यांना कुठलं पुस्तक शिकवलेलं नाही आहे, संबंध निसर्ग हे त्यांचं पुस्तक असतं. आणि हे सगळं ज्ञान आपल्यापाशी पण कोण्या एका काळी होतं. परंतु जसं जसं टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली तसं गंमत अशी असते की डिमांड अँड सप्लाय हे जसं सत्य आहे तसं जी गोष्ट वापरली जात नाही ती ऱ्हास पावायला लागते. म्हणजे एकेकाळी जेव्हा असं म्हणतात की आपण जंगलामध्ये राहत होतो तेव्हा आपली नखं सॉलिड पॉवरफुल होती, कारण नखांनी ओरबाडून काढणं, फळं तोडून काढणं हे सगळं काम करत होतो. पूर्वीच्या काळी जेव्हा आदिमानव होता तेव्हा तो नॉनव्हेज जास्त खात होता, तेव्हा त्याला दाताचे सुळे हे जास्त प्रॉमिनंट होते. आज आपण सिव्हिलाइज झालो, आता आपण काही लोक नॉनव्हेज खातात, काही लोक खात नाहीत. पण इन जनरल नॉनव्हेज खायचं झालं तरी कच्चं नॉनव्हेज कोणाला खावं लागत नाही आहे, व्यवस्थित शिजवलेलं लोक खात आहेत. त्यामुळे सुळ्याची गरज कमी झाली. तसं माणसाचे जे कॅनाइन्स आहेत त्याची जी लांबी आहे ती हळूहळू आपोआप कमी व्हायला लागली. किंवा पूर्वीच्याकडे झाडावरती माणसं राहत होती, झाडांवरनं उड्या मारत होती, त्यावेळेला त्यांच्या पायाला जी ग्रीप होती किंवा हाताची जी रचना होती फांदी पकडायची किंवा त्यांच्या शोल्डर जॉईंटमध्ये जी ताकद होती एका हातामध्ये लटकत राहायची झाडाला, ती आज हरवली. आज व्यायाम करून ती कमवायला लागते. त्यामुळे ज्या ज्या गोष्टीचा वापर होत नाही ती गोष्ट मेंदूमध्ये असते, परंतु त्याचा विसर पडतो माणसाला. त्यामुळे जर असा कुठला आपल्याला मार्ग सापडला की ज्याच्यामुळे हा जो मेंदूमधला आपला डेटा आहे हा जर आपल्याला मेमरी कार्डातला पुन्हा रिट्राईव्ह करता आला तर हा सुवर्णयोग असेल की आपल्याकरता आदिमानवाचे जे परसेप्शन्स आहेत ती पण आहेत, तेही नॉलेज सगळं रिट्राईव्ह झालं आहे आणि प्लस टेक्नॉलॉजीमुळे मिळणारे ॲडव्हान्टेजेस आहेत, हे दोन्हीचा संगम आपल्याला साधता येईल. तर पूर्वीच्या काळी यासाठी ही जी गायत्री नावाची जी सकाळच्या वेळेला म्हटली जायची, ह्या गायत्रीची जी बीजं आहेत ही एकूण 24 बीजं आहेत. आपला देह जो बनलेला आहे हा मॉडर्न सायन्सप्रमाणे पण आणि प्राचीन शास्त्राप्रमाणे पण 24 तत्वांनी बनलेला आहे आणि गायत्रीमध्ये 24 बीजाक्षर आहेत. त्या एक एक बीजाक्षराचा विशिष्ट पद्धतीने जर उच्चार झाला तर तो उच्चार झाल्यानंतर आसमंतामध्ये आजूबाजूला आणि शरीरामधल्या पाण्यामध्ये जी ध्वनी कंपनं निर्माण होतात त्या ध्वनी कंपनांमुळे हा मेंदूमध्ये अशी काही अनेक सेंटर्स आहेत, केंद्र आहेत की जी सुप्तावस्थेत आहेत ती जागृत व्हायला लागतात. आणि यासाठी पूर्वीच्या काळी ही जी मुंज नावाचा जो विधी होता हा केला जायचा. मुंजीमध्ये वडिलांच्या मांडीवरती, मांडीचा संबंध धनुराशीशी असतो, मांडीवरती मुलाला बसवलं जायचं. त्यानंतर त्याच्या कानामध्ये गायत्री त्याच्या वडिलांच्या मुखामधनं सांगितली जायची आणि मग ती गायत्री तो म्हणायचा. हे जे सगळं पूर्वी केलं जात होतं ह्याचं आज बऱ्याच ठिकाणी लोप पावला आहे किंवा मुंज नावाचा फक्त एक नॉमिनल विधी म्हणून राहिलेला आहे. तर हा नुसता विधी नाही आहे, त्याच्यामागे खूप मोठं ब्रह्मज्ञान दडलेलं आहे. संपूर्ण देहामधली जी धारणाशक्ती जी आहे ही धारणाशक्ती वाढवायची ताकद ह्या गायत्रीमध्ये आहे. तुम्हाला जी काही आज सीडी तिथे बाहेर उपलब्ध असणार आहे त्याच्यामध्ये काय काय आहे ते सांगतो. पहिला मंत्र आहे मातृदेवो भव, दुसरा मंत्र आहे पितृदेवो भव, तिसरा मंत्र आहे गुरुदेवो भव, त्यानंतर ओम ह्रूम सूर्याय नमः हा सूर्याचा दिव्य मंत्र आहे. आणि त्याच्यानंतर ज्ञानेश्वरीतील अशा काही ओव्या आहेत की ज्या ओव्यांचा उच्चार झाला किंवा आपल्या कानावरती जरी पडल्या तरी त्या शब्दांमध्ये एवढी ताकद आहे की तुमच्या मेंदूमधली ही जी सुप्तावस्थेतली मेंदूमधली जी केंद्र आहेत ह्याचं उद्दीपन व्हायला लागतं, बुद्धी कुशाग्र व्हायला लागते. गंमत अशी असते की आपल्या देहामध्ये आपला जो मेंदू आहे ह्याचे 2 भाग आहेत, एक उजवा भाग आहे, एक डावा भाग आहे. एक भाग जो काय काम करतो की सरळ सरळ येणारा डेटा फक्त आतमध्ये नुसता स्टोअर करायला सुरुवात करतो, त्याच्यानंतर त्याचं सेग्रेगेशन होऊन योग्य ठिकाणी त्याच्या फाईल्स सगळ्या क्रिएट केल्या जातात. आणि दुसरा जो मेंदू आहे हा जेव्हा वेळ पडते
त्यावेळेला आपल्याकडे असलेलं ज्ञान रिट्राईव्ह करणं, योग्य फाईल ओपन करणं, फास्ट डेटा म्हणजे फास्ट फाईल ओपन करणं, त्यातला डेटा रिट्राईव्ह करणं आणि त्याचा वापर करणं, हे काम दुसरा मेंदू करत असतो. हे जे दोन मेंदू आहेत, उजवीकडचा आणि डावीकडचा, यांना जोडणारा मध्ये एक भाग आहे जिथे सगळे आपल्या मेंदूतले जे न्यूरॉन्स आहेत ते क्रॉसओव्हर होतात. त्यांच्या दोघांमध्ये एक ब्रिज आहे. तर हा जो ब्रिज आहे, ह्या ब्रिजचं काम तुमच्या आपल्या हिंदू देवतांपैकी जी गणेश ही देवता आहे, ही गणेश देवता तिथं जोरात काम करायला लागते की ती बरोबर सांगते की आलेला डेटा हा आहे आणि तो जो डेटा 10 वर्षापूर्वी मी शिकलेलो होतो, आज हे सेशन घ्यायचं आहे ह्या विषयावरती, तेव्हा ते जे लहानपणी वाचलेलं होतं ते ती फाईल आज ओपन करायची आणि त्यातलं नॉलेज आज बोलायचं आहे, हे सांगायचं काम हा दोन मेंदूच्या मधला जो भाग आहे हा भाग करत असतो. आणि हे सगळं जे काय फंक्शन आहे, हे फंक्शन तुमचं अपग्रेड होणं म्हणजे तुमची धारणाशक्ती वाढणं असतं. जो तुम्हाला सुरुवातीला ऐकवला, राधाधर मधु मिलिंद जय जय, रमा रमण हरी गोविंद जय जय. आपल्याला वाटतं काय ही साधी एक आपली भजनाची धून आहे, छान आहे, आपलं ऐकून बरं वाटलं, ह्याच्या पलीकडे काय, तर तसं नाही आहे. ती कुठली धून नाही आहे, तो एक दिव्य मंत्र आहे. राधा म्हणून जरी आजवर तुम्ही चित्रामध्ये बघत असलात की कृष्ण आपला उभा आहे, एक पाय असा आहे, एक पाय असा आहे, हातामध्ये मुरली आहे आणि शेजारी एक आपली सुंदर स्त्री उभी केलेली आहे, तर हे सिम्बॉलिक प्रेझेंटेशन आहे. प्रत्यक्षात राधा म्हणजे जी रामशक्ती धारण करते तिला म्हणतात राधा. ज्या पृथ्वीवरती आपण राहतोय या पृथ्वीचं नाव आहे वसुधा, वसुंधरा, युगंधरा, राधा. ह्या सगळ्या ठिकाणी एकच अक्षर कॉमन आहे, ते आहे ध. गंमत अशी आहे की दर वर्षामध्ये आपले जे ऋतू आहेत हे एकूण 6 ऋतू आहेत. या 6 ऋतूंमधला एकमेव ऋतू असा आहे की जो अतिशय महत्त्वाचा आहे, कारण त्या ऋतूवरती बाकीचे ऋतूंचा बॅलन्स अवलंबून असतो आणि तो आहे वर्षा ऋतू. आपण म्हणतो आता नवीन वर्ष सुरू झालं, आजच्या टेक्नॉलॉजीप्रमाणे आपण SMS केले, लोकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या, पण नववर्ष शुभ जाण्यासाठी नेमकं लागतं काय, तर आज तुम्ही कुठल्याही पॉलिटिशियनला विचारा किंवा कुठल्याही ॲक्च्युरियनला विचारा किंवा गव्हर्नमेंट फॉर्म करणारी त्यांच्या मागची जी संबंध इंटेलिजन्स बॅकअप असतो त्या सगळ्यांना विचारा, तुमचं संपूर्ण पॉलिटिक्स, तुमची इकॉनॉमी कशावरती आधारित केलेली असते माहिती आहे का? आत्तापर्यंत होऊन गेलेल्या 5-10 वर्षाचा मान्सूनचा स्टडी, हवामान खात्याचा अंदाज, या सगळ्याचा अंदाज घेतल्यानंतर स्टॅटिस्टिकल डेटा ॲनालाइज करून ह्या वर्षी वर्षा ऋतू म्हणजे पावसाळा कधी येईल, किती येईल, ह्याचा अंदाज घेऊन त्याच्याप्रमाणे संपूर्ण इकॉनॉमी देशाची आज आपली डिझाईन होते. त्यामुळे नववर्ष जर आपल्याला शुभ जायला हवं असेल तर त्याचा बेसिक क्रायटेरिया असा आहे की नवीन येणाऱ्या वर्षामध्ये जो जलनिधीचा वर्षाव आहे आकाशातून होणारा, हा योग्य प्रमाणात व्हायला पाहिजे, कमी पण नाही आणि जास्त पण नाही. म्हणजे खऱ्या अर्थाने आपण शुभेच्छा देतो नववर्षाबद्दल. म्हणजे वर्ष काय आहे तर हा जो पाण्याचा होणारा आकाशातून वर्षाव आहे, हा वर्षाव योग्य पद्धतीने होऊ दे, कारण सगळं गणित चालतंय ते पाण्यावर चालतंय. आजचे पॉलिटिशियन सांगतायत, आजचे सगळे विद्वान लोक सांगतायत की भावी काळामध्ये होणारे युद्ध ही पाण्यामुळे होणार आहेत, की ही गंगा आमच्या इथनं वाहते, ही नदी आमच्या इथनं वाहते, मग आम्ही इथं धरण घातलं तर, आम्ही पाणी अडवलं तर काय होईल, मग पुढच्याला पाणी मिळणार नाही, मग ह्या देशामधलं पाणी कमी झालं आहे, सगळी युद्ध घडणार आहेत. पुन्हा युद्ध ह्या शब्दामध्ये पण द हे अक्षर आहे. तर हे सगळं पाण्यावरती अवलंबून आहे. आणि आपल्या मेंदूची जी धारणाशक्ती जी आहे ती जास्त का आहे, तर त्याच्यामध्ये ॲज आय सेड मेडिकली 80 ते 82% पाणी आहे. आणि पाण्यामध्ये कुठलीही ही एनर्जी धारण करायची, स्टोअर करायची कपॅसिटी असते. पृथ्वीवरती जीवसृष्टी आहे का, कारण पृथ्वीवरती पाणी आहे आणि त्या पाण्यावरनं युद्ध व्हायची शक्यता पुढे आहे. तर हे युद्ध, पुन्हा शब्दाची जर फोड कराल तर युद्ध म्हणजे युतचा तचा पाय मोडलेला आणि पुढे ध हा संधी आहे संस्कृतमधला. युत म्हणजे जोडणं. आपल्याला युद्ध म्हटल्यानंतर त्याचं इंग्रजीमध्ये भाषांतर दाबडतोब वॉर असं होतं. इट इज नॉट अ वॉर. इन ट्रू सेन्स द मिनिंग ऑफ युद्ध इज गेटिंग कनेक्टेड विथ द सीड अल्फाबेट लेटर कॉल्ड ध. धशी जोडून घेणं म्हणजे युद्ध असतं.
पण आपण मात्र युद्धाची व्याख्या काय केलेली आहे की दोन पार्टी समोरासमोर उभ्या आहेत, मस्तपैकी हातामध्ये शस्त्र आहेत आणि त्यांच्यामध्ये फुल फाईट चाललेली आहे, म्हणजे युद्ध. संस्कृतमध्ये युद्ध या शब्दाची फोड प्रत्यक्षात वेगळी आहे. युथ म्हणजे जोडून घेणं. येन केन प्रकारेनं आपल्याला ध ह्या अक्षराशी जोडून घ्यायचं आहे आणि ते पॉझिटिव्हली घ्यायचं आहे. निगेटिव्हली जेव्हा जोडून घेतात तेव्हा जे काय घडतं ते आपण बघतो, ज्याला इंग्रजीमध्ये वॉरफेअर, वॉर किंवा जे काय तुम्ही शब्दप्रयोग करता ते. पण जेव्हा पॉझिटिव्हली जोडून घ्यायचं असेल, कारण जर पॉझिटिव्हली ध या अक्षराशी स्वतःला जोडून घेतलं तर जगातली युद्ध जी वॉर्स आहेत ही आपण टाळू शकतो. त्यामुळे ध हे अक्षर आपल्याकरता लाख मोलाचं आहे. त्याची गंमत अशी आहे की बघा, आपण व्यवहारामध्ये बरेच वेळा म्हणतो की अरे हे सगळं ठीक आहे पण मला गिव्ह मी समथिंग क्विक फिक्स. आजचा परवलीचा शब्द आहे क्विक फिक्स. म्हणजे काय तर मराठीत पूर्वी सांगायचे मला काहीतरी रामबाण उपाय देणार आहे. आता रामबाण उपाय म्हणजे नेमकं काय, तर आपली व्याख्या काय आहे की क्विक फिक्स, की ज्याने ताबडतोब पहिला फायदा होईल. म्हणजे जसं आजच्या आधुनिक काळामध्ये मेडिकल सायन्समध्ये सुद्धा समजा आम्हाला कळलं की बाबा ह्या माणसाला 8 दिवस ताप येतोय, तापाचा आम्ही स्टडी केला, त्याची विडाल टेस्ट घेतली, विडाल पॉझिटिव्ह आली 1/250 वॉट एव्हर जी काय असेल ती, आणि आम्हाला खात्री पडली की हा एंटेरिक फीवर आहे, टायफॉईड आहे आणि त्याला आजचं करंट मेडिसिन जे काय आहे ते बाबा सिप्रोफ्लॉक्सिसिन आहे ते आम्ही त्याला द्यायला सुरुवात केली. पण ऑलरेडी 8 दिवस झालेले आहेत, 10 दिवस झालेले आहेत, त्यामुळे कदाचित अँटीबायोटिकला रिस्पॉन्स यायला, त्याची बॉडी रिस्पॉन्ड करायला 3 ते 4 दिवस लागू शकतात. मग तोपर्यंत काय क्विक फिक्स काहीतरी पाहिजे. मग तोपर्यंत आम्ही काय करतो की हां तुझा ताप वाढला ना, जास्त फार त्रास होत असेल ना तर एक पॅरासिटामॉल घे बाबा 500 मिलीग्रॅम, ॲसिटामिनोफेन घे, किंवा जास्तच त्रास होत असेल तर इफिमॉल 650 मिलीग्रॅम घे. पण कुठपर्यंत 3 ते 4 दिवस. कारण 4 दिवसानंतर आम्हाला अपेक्षा अशी आहे की तुझ्या शरीरामधले जे काय बॅक्टेरिया आलेले आहेत, जे काय जीवाणू आले, जंतू आलेले आहेत, ज्याचं डायग्नोसिस आम्ही टायफॉईड फीवर, एंटेरिक फीवर म्हणून केलेलं आहे, त्याच्यासाठी बेस्ट मेडिसिन जे दिलेलं आहे सिप्रोफ्लॉक्सिसिन, त्याला तुझ्या बॉडीने रिस्पॉन्स देणं अपेक्षित आहे. त्यामुळे 4 दिवसानंतर जर मी गोळ्या चालू ठेवल्या क्विक फिक्स म्हणून पॅरासिटामॉल तर ते चुकीचं आहे. हे जसं आहे तसंच इथं पण आहे. आपल्याला रामबाण म्हणजे क्विक फिक्स उपाय हवा आहे, पण ठीक आहे क्विक फिक्स उपाय घेतला तरी नंतर पुन्हा क्विक फिक्स हा परमनंट सोल्युशन होऊ शकत नाही आहे. जे तात्काळ काम करताय ते तात्पुरतं काम करतं आणि जे उशिरा काम करतं, कदाचित जे उशिरा सुरुवात दाखवतं पण जे लॉंग टर्म काम करतं. म्हणजे अगदी तुम्ही मी लहान असताना पाहिलेला दिवारमधला जो डायलॉग आहे की तो पैसे टाकतो, हम म्हणतो फेके हुए पैसे नाही उठाते, म्हणून तो म्हणतो यार ये बूट पॉलिशवाला इतना मस्ती करताय, तेव्हा तो सांगतो बॉस ये लंबी रेस का घोडा आहे. तसं आपल्याला खरं म्हणजे लंबी रेस का घोडा व्हायचं आहे, पण तरीसुद्धा व्यवहारात जीवन जगताना काहीतरी क्विक फिक्स लागतं. तर हे क्विक फिक्स आहे काय, ज्याला आपण मराठीमध्ये रामबाण उपाय म्हणतोय. हा रामबाण उपाय जर हवा असेल तर हा रामबाण उपाय प्रत्येकाच्या मुखामध्ये परमेश्वराने ठेवलेला आहे, निसर्गाने ठेवलेला आहे. जर तुम्ही नीट विचार कराल तर तुमचं जे वरचा ओठ आहे ह्याचा आकार बघा, हा धनुष्यासारखा आहे, एक्झॅक्टली रिप्लिका ऑफ धनुष्य. धनुष्यमध्ये पुन्हा ध हे अक्षर आहे बघा. आणि खालचा जो ओठ आहे ती प्रत्यंची आहे जी हलते. मगर आणि माणूस यांच्यामध्ये मेजर फरक असा आहे की मगरीचे दोन्ही जबड्याला मुवमेंट आहे, पण माणसाच्या फक्त खालचा जबडा हलतो, वरचा जबडा इमोबाईल आहे. तर खालचा जबडा आणि खालचा ओठ जो आहे ही त्याची धनुष्याची दोरी आहे, वरचा ओठ हे धनुष्य आहे आणि त्याच्यामधनं जिव्हेमधनं येणारे जे ज्याला वाघबाण म्हणतात मराठीमध्ये, हे वाघबाण आयदर रामबाण असतात किंवा रावणबाण असतात. जर वाणी शुद्ध झाली असेल, पुन्हा ध हे अक्षर, तर तो रामबाण काम करतो. आणि वाणी अशुद्ध असेल, दोन्ही ठिकाणी ध आहे, शुद्ध या शब्दामध्ये पण ध आहे, अशुद्ध या शब्दामध्ये पण ध आहे, विशुद्ध या शब्दामध्ये पण ध आहे. पण ध हे निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे, ध हे अक्षर तुमचं निगेटिव्हली चार्जड आहे का पॉझिटिव्हली चार्जड आहे, ह्याच्यावरती ठरतं की तुमच्या मुखामधनं निघणारा जो काय उपाय आहे तो रामबाण आहे का रावणबाण आहे. आणि त्यासाठी आपली वाणी ही शुद्ध असावी लागते. आता शुद्ध, अशुद्ध आणि विशुद्ध ह्याच्यामध्ये फरक काय आहे, तर जसं आपण इंग्रजी म्हणतो गुड, बेटर, बेस्ट, जसं 3 गोष्टी मानतो तसं इथं
शुद्ध, अतिशुद्ध आणि विशुद्ध अशा 3 डिग्रीज आहेत. आणि डिरॉगेटरी म्हणजे अशुद्ध. तर अशुद्धचं आपण नको बोलायला. आपण आज सगळ्या शुद्धीसाठी भेटलेले आहोत, धारणाशक्तीसाठी बसलेले आहोत एकत्र. त्यामुळे आपण या 3 कॅटेगरी पहिल्यांदा विचार करूया. शुद्ध, अतिशुद्ध आणि विशुद्ध. शुद्ध वाणी खरं सांगायचं तर जन्मजात आपल्याला मिळालेली आहे. पण जरा मूल शाळेत जायला लागलं, आई वडिलांच्या छत्राखालनं जरा मधल्या वेळेत आई जरा आम्ही खाली खेळायला जाऊन येतो म्हणून जाऊन येतं मूल, आणि 4 दिवसांनी आई बघते काहीतरी नाकात बोटं घालताय किंवा काहीतरी घाण शिवी वगैरे देतं मूल, आणि आई विचारते, अरे ही शिवी कुठनं शिकलास तू? मग त्याला बरंच खोदून विचारल्यानंतर कळतं की खाली जे मूल खेळायला जात आहे ते ज्या मुलांमध्ये रमताय खेळताय त्यातल्या कुठल्या तरी मुलाकडनं मिळालेली ही गिफ्ट आहे, किंवा आजच्या भाषेमध्ये चेष्टेच्या विषयामध्ये म्हणजे जिफ्ट आहे. तर ते ही जी गिफ्ट आहे ही त्या मुलाकडनं मिळालेली आहे. पटकन संग ही गोष्ट अशी आहे की ताबडतोब लहान मूल ग्रॅस्प करतं, ताबडतोब घेतं. तर हे जे खरं म्हणजे लहान मूल घरामध्ये जन्माला जेव्हा आलं तेव्हा त्याची वाणी शुद्ध होती, परंतु संगदोष झाला, चुकीचा संग झाला. त्या संघाचं महत्त्व तर इतकं सांगितलं भगवद्गीतेमध्ये. तो जो श्लोक आहे, निर्माणमोहा जितसंगदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्त कामाः द्वंद्वैर्विमुक्ता सुखदुःख संज्ञेन गच्छन्ति मूढाः पदमव्ययं तत्. की एक संगदोष जर तुम्ही टाळलात, संग आपण कोणाशी करतोय, कोणाच्या संगतीत राहतोय, ह्याच्यावरनं तुमच्या देहाला, तुमच्या मनाला शुद्धता येणार आहे का अशुद्धता येणार आहे हे ठरत असतं. आपल्याला वाटतं काय बिघडलं, म्हणजे मी काय त्याच्यावर दारू पित नाही, आय जस्ट गिव्ह हिम कंपनी. तो त्याची काय विस्की पित असतो, मी आपलं माझं लिमका आणि थम्सअप पित असतो. असं होत नाहीये. तुम्हाला जे दिसतंय फक्त ह्याच्या ग्लासमध्ये लिमका आहे आणि त्याच्या ग्लासमध्ये जिमलेट आहे किंवा विस्की आहे, पण प्रत्यक्षात संगदोष झालेला असतो. ज्या त्याच्या मनोवृत्तीमध्ये ज्या गोष्टींमुळे त्याला विस्की प्यावीशी वाटते किंवा जिमलेट प्यावीशी वाटते, ही जी एनर्जी आहे ही एनर्जी ट्रान्सफर होते. ह्या एनर्जीशी तुमचा संग होतो आणि आज ना उद्या खात्री ठेवा तुमच्याही ग्लासमध्ये लिमका किंवा सिट्राच्या ऐवजी जिन किंवा विस्की दिसायला लागणार आहे, कारण संगदोष आहे. इतकं अनन्यसाधारण महत्त्व संघाला दिलं आहे, कारण त्या संघामधनं ध हे अक्षर शुद्ध होणार का अशुद्ध होणार हे ठरत असतं. आणि म्हणून लहान मुलांवरचे संस्कार लहान असतानाच त्याचा ध जो आहे, जो खरं म्हणजे ओली माती आहे लहान मुलाची, ती ओली माती इतकी असते, म्हणजे आम्ही मेडिकली पण सांगतो तुम्हाला की जेव्हा लहान मुलाला एखादं फ्रॅक्चर होतं ना, लहान मूल पडतं आणि आपण पडतो. बरेच वेळेला बघा आपण पडलो तर फ्रॅक्चर झालं तर ऑर्थोपेडिक डॉक्टरकडे जाऊन मस्तपैकी प्लास्टर बिस्टर बरंच काही सोपस्कार करायला लागतात किंवा ओपन सर्जरी करायला लागते. लहान मूल 50 वेळेला पडतं, पण असं क्वचित होतं की त्याला ऑर्थोपेडिककडनं ट्रीटमेंट घ्यायला लागले. का? कारण त्याची ओली माती आहे, ज्याला आम्ही ग्रीन स्टिक फ्रॅक्चर म्हणतो. म्हणजे त्याचं हाडसुद्धा मऊ असतं, ते तुटत नाही, ते थोडंसं बेंड होतं, कारण ओली माती आहे. पण ओली माती आहे ह्याचा अर्थ त्याच्याकडे ग्रास्प करायची क्षमता जास्त आहे. कारण ओला शब्द कशाला म्हणतो, याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे. लहान मुलाची स्किन बघा तुम्ही, छान तुकतुकीत असते, अशी मस्त मऊसर असते, आणि म्हाताऱ्या माणसाची बघा ड्राय स्किन होते. का? त्याच्या देहातलं पाणी कमी झालंय. म्हणजे पाणी ही गोष्ट एवढी महत्त्वाची आहे की लहान असताना त्याच्या बॉडीमधलं जे पाणी आहे ते पटकन धारण करणार आहे, सक करणार आहे. जे काय तुम्ही त्याला देणार आहात ते तो ग्रास्प करत असतो. त्यामुळे त्याला ओली माती म्हटलेलं आहे लहान मुलाला. तर या लहान मुलाच्या मेंदूवरती जर योग्य वेळी योग्य संस्कार झाले तर छान आहे, पण जर नाही झाले तर संगदोषामुळे त्याची वाणी ताबडतोब अशुद्ध व्हायला लागते. तर ह्या पुन्हा तेच की अशुद्ध हा शब्द आपण आता बाजूला ठेवूया. जन्मजात तुमची वाणी शुद्ध असते. जेव्हा योग्य संगतीमध्ये तुम्ही येता, की जो तुम्हाला सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा झडो, विषय सर्वथा नावडो, हे तरी शिकवतोय, किंवा निर्माणमोहा जितसंगदोषा ह्याच्यामधनं काहीतरी ब्रह्मज्ञान देतोय आणि आपल्या वाणीच्या विचारांचं महत्त्व सांगतोय. अशा व्यक्तींच्या कायम संघामध्ये सहवासात राहिल्यामुळे तुमची जी वाणी शुद्ध आहे ती अतिशुद्ध व्हायला लागते. तो संस्कार आहे. हा संस्कार आपण आई वडील म्हणून मुलांवरती करत असतो. हाच संस्कार त्याला पुढे मिळावा म्हणून आपण योग्य त्या शाळेमध्ये घालत असतो.
शाळेमध्ये घालताना कुठलेही आई वडील काय क्रायटेरिया पाहतात, त्या शाळेमधनं बाहेर पडणारी हुशार मुलं किती आहेत, बोर्डामध्ये येणारी मुलं किती आहेत, स्कॉलरशिपला येणारी मुलं किती आहेत, काय क्लासची मुलं येत आहेत, हे सगळं आपण पाहतो. काय संस्कारातनं येणारी मुलं ह्या शाळेत जात आहेत. कशा करता की जो संस्कार घरामध्ये आई म्हणून आई देत होती, वडील म्हणून वडील देत होते, ह्या दोन्हीचा कॉम्बो पॅक म्हणूया आजच्या भाषेमध्ये. ह्या कॉम्बो पॅक गुरु नावाच्या एका एंटिटीकडनं, एका व्यक्तीकडनं त्या शाळेमध्ये त्याला मिळणार असतो. त्यामुळे द पेरेंट्स आर व्हेरी चूझी अबाउट इट, की आईकडे एक निरपेक्ष प्रेम आहे, मातृभाव आहे, जिव्हाळा आहे, प्रेमाचा उमाळा आहे, तोही शिक्षकाकडे पाहिजे. सारखं छडी लागे छाम छाम विद्या याई घम घम म्हटलं तर मूल शिकणार नाही. पण तसंच वेळप्रसंगी आदरयुक्त भीती जी प्रत्येक मुलाला आपल्या वडिलांविषयी असते, की जी त्याच्या आयुष्याला एक दिशा देण्यासाठी, शिस्तबद्ध प्रणाली त्याच्या जीवनशैली देण्यासाठी आवश्यक असते, तर अशी शिस्त आणि प्रेम या दोन्हीचा समन्वय असलेल्या असे टीचर्स कुठल्या शाळेत आहेत असा विचार करून आई वडील त्या मुलाला शाळेत घालतात, जेणेकरून ह्या दोन्ही गोष्टी त्या एका व्यक्तीकडनं मिळाव्यात. हे सगळं झाल्यानंतर जर त्याचा चांगले संस्कार झाले, वाईट बोलू नये, खोटं बोलू नये, विनाकारण शिवीगाळी नाही करायची, हे सगळं झाल्यानंतर त्याची वाणी जी शुद्ध होती ती अतिशुद्ध व्हायला लागते. आणि मग खऱ्या अर्थानं जेव्हा तो ह्या सगळ्या गोष्टींचा एका वेगळ्या लेव्हलला, ज्याला तुम्ही अध्यात्म म्हणताय, ज्याला स्पिरिच्युअलिटी म्हणताय, ह्या लेव्हलला जेव्हा तो विचार करायला लागतो की प्रत्येक आपल्या देवाने दिलेली जी वाणी आहे ती फक्त चांगलं बोलण्यासाठी दिलेली आहे, माझ्या वाणीतून जे काही शब्द बाहेर पडतील त्याने आजूबाजूच्या लोकांचं फक्त कल्याण कल्याण आणि कल्याणच होईल, अशाच तऱ्हेने मी माझी वाणीचा वापर करेन, इतका विचार दर क्षणाला जी व्यक्ती करायला लागते त्याची वाणी जी होते त्याला म्हणतात विशुद्ध. म्हणजे शुद्ध, अतिशुद्ध आणि विशुद्ध. तर शेवटचं टार्गेट काय आहे, तर ते आपली वाणी विशुद्ध होणं. आता विशुद्ध हा शब्द वेगळा जन्माला कुठनं आला, तर व हे जे अक्षर आहे, ह्या अक्षराचा संबंध वॉटर मेटाबॉलिझम किंवा वचा संबंध वरुण ह्या तत्वाशी, म्हणजे पाणी ह्या तत्वाशी आहे, वॉटर मेटाबॉलिझमशी, जलनिधीशी आहे, ज्याला तुम्ही आप म्हणताय. जेव्हा नेहमी ह्या पद्धतीने तुम्ही बोलायला लागता, विचार करायला लागता, तेव्हा तुमच्या देहातलं पाण्याला एक पावित्र्य यायला लागतं, ज्याला पाण्याची विशुद्धता म्हणतात. ज्या MIT कॉलेजच्या कॅम्पसमध्ये आपण आज सगळे एकत्र जमलेले आहोत, ह्या MIT कॉलेजमध्येच एक छोटीशी संस्था आहे, त्यांची एक छोटंसं हेड आहे, की जिथं पिप फोटोग्राफीनी तुमच्या देहातल्या पाण्याचा स्कॅनिंग करता येतं. मी स्वतः जाऊन आलेलो आहे 10 वर्षापूर्वी. समोर पाण्याचा ग्लास ठेवा आणि पाण्याला जर आईमाईवरनं मनातल्या मनात सांगतोय, मोठ्यानी पण नाही, मनातल्या मनात जर शिवीगाळी केलीत तर आधी काढलेला पाण्याचा फोटो आणि तुम्ही मनातल्या मनात त्या पाण्याला शिव्या घातल्यानंतर एक 5 मिनिटानंतर त्या पाण्याचा काढलेला फोटो, ह्या 2 फोटोंमध्ये जमीन अस्मानाचा फरक दिसतो. इतका की त्या पाण्यामध्ये राक्षसी असे भयानक काहीतरी आकार झालेले दिसतात आणि तुम्हाला ते कॅमेराने पाहता येतात. त्याचा आजच्या काळाप्रमाणे प्रिंटआउट तुमच्या हातामध्ये येतो. त्याच पाण्याला 5 मिनिटानंतर फक्त आय लव्ह यू, मी तुझ्यावरती खूप प्रेम करतो बॉस, तू नसतास तर मी जीवन कसं जगणार होतो, तुझ्यामुळे आदिमानवापासून आज आमची मानव रेस, ह्युमन रेस जिवंत आहे, मला जेव्हा जेव्हा पाणी मिळतं तेव्हा खऱ्या अर्थाने मला तृप्ती मिळते, आनंद होतो. तुमच्या भाषेमध्ये तुमची जी एक्सप्रेशन्स आहेत थँक्स गिव्हिंगची, ही जर मनातल्या मनात पाण्याला समोरच्या ग्लासला दिली, समोरच्या ग्लासमधल्या पाण्याला, आणि पुन्हा फोटो काढलात, तर त्या पाण्यामध्ये लोटस किंवा निसर्गातले जी सुंदर फुलं आहेत, ह्या फुलांचे कोमल आकार उमटलेले दिसतात कॅमेऱ्याने, त्याचा प्रिंटआउट तुम्हाला घेता येतो. इतकं पाणी हे रिसेप्टिव्ह असतं तुमच्या बोलण्याला, नाही नुसतं विचारांना. कारण बोलणं कधी होतं, बोलणं हे बाहेरचं ऑडिएबल फ्रिक्वेन्सी आहे, पण बोलायच्या आधी तीच फ्रिक्वेन्सी खूप सटल लेवलला मानवी मेंदूमध्ये पहिल्यांदा, ज्याला तुम्ही विचार म्हणताय, विचार तरंग म्हणताय, मनामध्ये उमटणाऱ्या वृत्ती म्हणताय, चित्तामध्ये उमटणाऱ्या वृत्ती म्हणताय, हे वृत्ती हे सगळे सटल सीड्स आहेत बिफोर यू रिअली ओपन द गिफ्ट ऑफ गॅब. तर तुम्ही मनामध्ये जरी चुकीचे विचार केले तरी ताबडतोब तुमच्या देहातल्या पाण्यामध्ये ते विचार धारण केले जातात. एवढं महत्त्व आहे मानवी विचारांना.
पूर्वीच्या काळीही आम्ही फिलॉसॉफी म्हणून समजत होतो, अरे चांगले बोलावे, वाईट बोलू नये, त्यांनी सामूहिक दोष निर्माण होतो, जिव्हेला दोष येतो, आपली बुद्धी बिघडते. रामदास स्वामी पण सांगतायत ना, संघ दोष होतो, चांगले विचार करावे. काय चांगले विचार करावे, जरा मोठं झालं की मुलं बोलायला लागतं. आहे तुला सांगणं सोपं आहे, तुला माहिती नाही हल्ली काय भाषा आहे. टुडेज लँग्वेज इज फ्रीक आउट, कम ऑन, हे फ्रीक आउट, कम ऑन. पाण्यासमोर करून बघा पाण्यामध्ये काय आकार येतात ते. कारण पूर्वी हे एव्हिडन्स दाखवता येत नव्हते ऋषीमुनींना, पण आज सुदैवाने विज्ञानाच्या मदतीने दाखवता येत आहे. एक शिवी फक्त पाण्याला घाला तुम्ही, भवर्ण शिवी पण आहे आणि भवर्ण भर्गो देवस्य धीमहि धियो येन प्रचोदयात मंत्र पण आहे, भो देवा हा म्हणून मंत्र पण आहे. पण भोचा वापर तुम्ही कसा करताय त्याच्यावरती पाणी धारण करत असतं. आणि जे आता तुम्ही विचार करा, समोरच्या ग्लासमधल्या पाण्यामध्ये जर हे घडतंय तर जो बोलणारा मनुष्य आहे त्याच्या देहामध्ये काय आहे हो, 70 ते 80% पाणी आहे, आमचं मेडिकल सायन्स सांगते. तुम्हाला कल्पनाच नाही आहे. आज विज्ञानाचा पुन्हा नियम आहे, एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल अँड अपोजिटरी ॲक्शन. मी जर समोरच्या पाण्याला जर शिवी घातली तर त्याचे पहिल्यांदा डेट्रिमेंटल इफेक्ट्स माझ्या बॉडीतल्या पाण्यामध्ये उमटतायत. मी समोरच्या माणसाचा राग 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 इतका केला आणि मनातल्या मनात शिव्या घातल्या तर तो सगळा राग, ज्याच्यामुळे माझ्या बॉडीमध्ये ॲड्रेनलिन नावाचं एक हॉर्मोन प्रचंड प्रमाणात उसळतं आहे, की ज्या ॲड्रेनलिनमुळे माझं ब्लड प्रेशर वाढतं आहे, ज्या ॲड्रेनलिनमुळे माझी ब्लड शुगर वाढते आहे, माझं शरीरामधला पल्स रेट वाढतोय, माझं परस्पिरेशन वाढत आहे, माझ्या किडनीवरती एक्स्ट्रा लोड येत आहे, माझ्या हार्टवरती लोड येत आहे, माझ्या रक्तवाहिन्यांवरती लोड येत आहे, माझ्या लिव्हरवरती लोड येत आहे. हे सगळं घडत आहे म्हणजे देहातलं पाणी खराब होत आहे. ह्याची मला कल्पनाच नसते. आम्ही म्हणतो ही फिलॉसॉफी आहे, चांगलं बोलावं, चांगलं वागावं, चांगले विचार करावे, हे संतांचं मक्तेदारी आहे. वी आर कॉमन पीपल, सो लेट्स फॉरगेट अबाउट इट. वी आर व्हेरी प्रॅक्टिकल पीपल, सो इट इज नॉट पॉसिबल इन डे टू डे लाईफ. संतांना काय काम नाही, धंदा नाही, त्यांना सोपं आहे चांगलं बोलावं वगैरे. त्यांना म्हणा ऑफिसमध्ये येऊन बघा आणि जरा बसा आमच्या आजच्या काळामध्ये, म्हणजे तुम्हाला कळेल. अरे संतांना गरज नाही आहे, तुम्हाला मला जास्त गरज आहे. कारण संतांचे तसे पण विचार आत्मन शांत आहेत. समोरनं शिवी घातली तरी संत मंडळींना फरक पडत नाही, त्यांचं कौतुक केलं तरी त्यांना फरक पडत नाही. पण आपल्याला फरक पडतोय. आपल्या शरीरामध्ये ताबडतोब दर क्षणाला इमिजिएटली डॅमेज नावाची गोष्ट क्रिएट होते. त्यामुळे जोपर्यंत मेंदूला ही धारणा शक्ती वाढवता येत नाही, आणि ती धारणा शक्ती म्हणजे नेमकं पाण्यामध्ये होल्ड करायची कपॅसिटी असते. धारणा म्हणजे नेमकं काय, मिळालेलं नॉलेज योग्य पद्धतीने मेंदूमध्ये स्टोअर करणं, योग्य वेळी त्याचा वापर करणं, आणि देहामधली पाण्याची जी प्युरिटी आहे, जी विशुद्धता आहे, ती मेंटेन करणं, हे सगळ्याला मिळून म्हणतात धारणा शक्ती. तर ही जी धारणा शक्ती आहे ही वाढण्यासाठी पूर्वीच्या वेळी गायत्रीची उपासना प्रत्येकाला दिली जायची. आणि ती देताना सुद्धा इतका त्याच्यामागचा विचार होता की ते कोणाच्या तोंडून द्यायचे, तर त्याच्या वडिलांच्या तोंडून. नुसतं समोर उभं करून द्यायचं आहे का, नाही, त्यांच्या मांडीवर बसून. कारण बाय डिफॉल्ट तुमच्या मांडीचा संबंध धनुराशीशी असतो आणि धनुराशीचा मालक ज्युपिटर आहे, म्हणजे गुरु आहे. त्यामुळे गुरु, कारण मगाशीच सांगितलं, ध हे अक्षर तुम्ही देणार आहात, धियो यो नः हा प्रचोदयात. हे ध अक्षराचा संबंध गंध म्हणजे गुरुशी असतो. त्यामुळे जोपर्यंत त्याला आयुष्यातला आध्यात्मिक गुरु भेटत नाही तोवर मातृदेवो भव, पितृदेवो भव, आणि हे दोन्ही मिळून त्याच्यासाठी असतात गुरुदेवो भव. म्हणून त्यातला जो पुरुष तत्वाचा जो आहे तो त्याचे वडील पिताश्री ह्यांच्या मांडीवर बसून त्यांच्या मुखामधनं, कारण मुखाला वाणीला विशुद्धता आलेली असते. वडील किंवा वडील असू देत किंवा आई असू दे, त्यांच्या वाणीतून कधीही आपल्या बाळासाठी नेहमी कल्याणकारी शब्द येणार आहेत ना. म्हणजे जरी आई वडील एखाद वेळेला ओरडले मुलाला, तरी त्याच्यामागे त्यांचा भाव काय असणार आहे, मुलाचं फक्त कल्याण कल्याण आणि कल्याण व्हावं. हा जो शुद्ध भावाचा बॅकअप आहे, भू भुव स्वहा, हा भाव नावाची गोष्ट आहे, जी इमोशन्स आहेत, जे विचार आहेत, जे शब्दांच्याही पलीकडे आतमध्ये आहेत, जे पाण्यामध्ये उमटत आहेत. तर ह्या
हा भाव आई वडिलांच्या आतमध्ये, मनामध्ये, चित्तवृत्तीमध्ये कायम असतो की कम व्हॉट मे, माझ्या मुलाचं या क्षणापासून फक्त कल्याण कल्याण आणि कल्याणच व्हायला पाहिजे. हा जो भाव आहे, ह्या भावामुळे त्या वडिलांच्या आणि आईच्या मुखाला एक विशुद्धता आलेली असते आणि त्यामुळे अशा विशुद्ध भाव असलेल्या वडिलांच्या तोंडून, मुखातून, म्हणजे मगाशी सांगितलं रामबाण, हे जे धनुष्य आहे, या धनुष्याचा वापर करून वाकबाण म्हणजे वाणीतून बाहेर पडणारी गायत्री त्या बाळाच्या कानामध्ये सांगितली जाते. आता कानाचं महत्व पुन्हा काय आहे, तर पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूतांची हायरार्की आहे. जर खालून वर गेलात तर, पण वरून खाली आलात तर पहिल्यांदा काय आहे, आकाश. आणि आकाश म्हणजे स्पेस. आकाश किंवा स्पेस या महाभूताचा जो गुण आहे, त्या गुणाला म्हणतात, ज्याला क्वालिटी म्हणतात, त्याला म्हणतात शब्द. म्हणजे शब्द ही गोष्ट ॲब्सॉर्ब करायची क्षमता असलेलं 5 एलिमेंटमधलं मोस्ट पॉवरफुल एलिमेंट कुठलं आहे, तर ते आकाश आहे, ते स्पेस आहे. आणि कानाचा संबंध ह्या स्पेसशी असतो, कारण कानाने तुम्ही शब्द ग्रहण करता. त्यामुळे ह्या तुमचा कान हे असं समजा, आजच्या विज्ञानाच्या भाषेत बोलायचं झालं तर आकाश महाभूताचं पोर्टल आहे. खाली पोर्टल शब्द वापरता ना तुम्ही, तर दृश्य बघायचं पोर्टल म्हणजे डोळे आहेत, श्वास घ्यायचे म्हणजे हे नाकाच्या नाकपुडी आहे, पोर्टल आहेत, अन्न घ्यायचं मुख हे तुमचं पोर्टल आहे, पृथ्वी तत्व. पण आकाश महाभूताचं पोर्टल हे कान आहेत. त्यामुळे ह्या पोर्टलमधनं हे प्युरिफाईड फॉर्ममधलं जे काय शब्द ध्वनी कंपनं आहेत, ती मुलाच्या स्पेसमध्ये डायरेक्ट आतमध्ये सोडली जातात. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, कॉज अँड इफेक्ट थिअरी. जर तुमचं बियाणं चांगलं असेल आणि त्याला योग्य खत पाणी घातलं तर त्याच्यामधनं येणारं झाड आणि त्याला लागणारी फळं ही चांगलीच असणार आहेत. तुम्हाला जर हापूस आंबा खायचा असेल तर त्याच्यासाठी हापूसचीच कोयरी किंवा हापूसचंच झाड पाहिजे ना. असं नाही होणार आहे की तुमच्या आंब्याच्या झाडाला फणस लागला, फणस हवा असेल तर फणसाचंच झाड लावायला पाहिजे, फणसाची काय बी असेल ती पेरायला पाहिजे, किंवा फणसाची जी आठळी आहे ती सुद्धा तुम्हाला फणस कुठल्या कॅटेगरीचा हवा आहे, कापा हवा आहे का बरका हवा आहे. तर कापा आणि बरका ही जी क्वालिटी आहे, ही वेगवेगळी क्वालिटी असलेलं जे त्याचं आठळी असेल ती पेरलीत तर त्याप्रमाणे फणस लागणार आहे. हे जसं सत्य आहे तसं तुमच्या आकाश महाभूतात जेव्हा तुमची लहान मुलाची माती ओली आहे, त्या ओल्या मातीमध्ये जे अजून त्याच्यामध्ये चुकीचे विचारांचं प्रक्षेपण किंवा प्रोक्षण झालेलं नाही आहे, तोपर्यंतच त्याच्या आकाश महाभूतामध्ये जर भरगस महाभूताचं मूळ तेजाचं धारणाशक्तीचं बी जर टाकलं गेलं तर आकाशातून निर्माण होणारं हायरार्कीप्रमाणे दुसरं तत्व काय आहे, तर वायू आहे. वायू म्हणजे हवा नसते, वायू म्हणजे तुमच्या मुवमेंट्स आहेत, वायू म्हणजे तुमची कर्म आहेत, वायू म्हणजे तुमचे विचार आहेत, वायू म्हणजे तुमच्या बॉडीमधले संबंध बायोकेमिस्ट्री आहे की जिथं मुवमेंट आहे, ह्या सगळ्याला वायू म्हणतात. त्यामुळे आकाशामध्ये जर प्युरिटी आली, स्पेसमध्ये माणसाच्या त्या बाळाच्या जर आतल्या प्युरिटी आली तर त्याच्यामधनं निर्माण होणारे जे विचार आहेत ते पवित्र असणार आहेत, त्याच्या हालचाली असणार आहेत त्या पवित्र असणार आहेत. हात उठेल तो लहान असताना आशीर्वाद द्यायला नाही पण किमान शेक हँड द्यायला करेल, कानाखाली पेटवून असं हात उचलला जाणार नाही मुलाचा. देवाने हात दिलेला आहे तो दुसऱ्याला मदतीला आहे, मित्र खाली पडला तर त्याला हाताला धरून तो वर उचलेल, मोठा झाला की आशीर्वाद द्यायला सुरुवात करेल. हे कधी घडेल, जर आडात असेल तर पोऱ्यात येणार आहे. तर आडामध्ये पहिल्यांदा हे सीड काय टाकलेलं आहे, भरगस महाभूताचं तेजाचं बी त्याच्या आकाश महाभूतामध्ये वडिलांच्या मुखामधनं आतमध्ये गेलेलं आहे, ज्याच्यामधनं निर्माण होणारं वायुतत्व म्हणजे त्याचे सगळे विचार आणि त्याची कर्म, त्याची थॉट प्रोसेस. अभ्यासाला उठ रे हे सांगायला लागणार नाही आहे, त्याला आतूनच पुरण होणार आहे की आता मला आजच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये जर काय आयुष्यात मिळवायचं असेल तर मला अभ्यास करायला पाहिजे, मला विषय आवडला नसेल तर त्याच्यावरती उलट जास्त मेहनत घ्यायला पाहिजे. हे त्या बाळाला आतनं व्हायला लागतं. कुठलीही गोष्ट जोपर्यंत आतून होत नाही तोवर बाहेरून शिस्तीचे बडगे दाखवून कधीही काही उपयोग होत नाही. आईने किती जरी कानाशी ओरडली, अरे उठ रे बाळा, कळत नाही तुला, तुला 4थीला आता स्कॉलरशिपला जायचं आहे, तुला माहीत नाही अभ्यास किती असतो, काय काय काय, हो ग आई, ह्याच्या पलीकडे काही घडत नाही. पण जर त्या मुलाला आतनं वाटलं की येस
बाकीच्यांचा जसा नंबर येतो पहिला नंबर दुसरा, माझा पण येऊ शकतो. मागच्या वेळेला मी जरा अभ्यास केला होता तर माझा नंबर लगेच 2 वरती आला होता. येस, यावेळेला मी जास्त अभ्यास करेन. हे त्या मुलाला आतनं वाटावं लागतं. जे ज्ञानेश्वरीत सांगितलं आहे, जय जय आत्म स्वसंवेद्या. ही स्वसंवेदना आतून कधी निर्माण होईल? जेव्हा तुमच्या पिंडामध्ये तो संस्कार होईल. पिंड निर्माण कुठनं होतंय? मुळात आकाश महाभूतामधनं. त्यामुळे आकाश महाभूतामध्ये हा एकदा ह्या विचारांचं, ह्या शक्तीचं, ह्या तेजाचं प्रोक्षण झालं आणि ते धारण केलं गेलं की मग त्यातनं निर्माण होणारे विचार, वृत्ती आणि कर्म ही योग्य, पवित्र, शुद्धच असणार आहेत. त्या वायुतत्व शुद्ध झाल्यानंतर वायुतत्वामधनं निर्माण होणारं जे तेज आहे, जे फायर आहे, फायर म्हणजे इनर्शी आहे, जी ताकद आहे. लहान मुलाला बरेच वेळेला बघा झोप जास्त येते. का? तर त्याच्यातला तमोगुण वाढलेला असतो, कफ प्रकृती वाढलेली, म्हणून तो झोपत असतो. पण तोच जर फायर एलिमेंट जास्त असेल तर तो मुलगा असा तेजस्वी असा चकचकीत बघत असतो. बऱ्याच आईवडिलांची कंप्लेंट असते, हा मुलगा हो ह्याच्यात एनर्जी किती आहे, हैराण करतो आम्हाला, सारखं नाचतो कुठं, त्याला काहीतरी करा, शांत करा हो. तेव्हा वडिलांना सांगायला लागतं, हो त्याला शांत करायचं नाही आहे, हो त्याची आग लागलेली विझवायची नाही आहे, त्या आगीमध्ये योग्य विषयांचं म्हटलं आहुती द्यायला हवी आहे. त्या मुलाला एवढी एनर्जी आहे, मुलांना नसते, तुमच्या मुलाला आहे, तर त्याची कंप्लेंट नका करू. त्या एनर्जीला चॅनलाइज करा. त्याला काहीतरी त्याच्या आवडीचे खेळ द्या, त्याच्या आवडीचे विषय त्याला द्या, त्याच्या आवडीचे त्याला आणखीन काहीतरी मार्ग शोधा, त्याच्याबरोबर बसा, त्याला नवीन पुस्तकं आणून द्या. तो फडशा पाडेल 4 दिवसामध्ये, नवीन पुस्तक आणून द्या. त्याला वाचायचा कंटाळा आला असेल, नुसता नाचतोय, तर त्याला सांगायचं मी वाचून दाखवते, तू ऐक फक्त गोष्ट. त्याच्याकडे एनर्जी आहे, फायर एलिमेंट आहे. ह्या फायर एलिमेंटला विझवायचं नसतं, त्याला चॅनलाइज करायचं असतं. ज्या क्षणी तुमच्या आकाश महाभूतामध्ये प्युरिटी आल्यानंतर वायुतत्व प्युअर झालं, वायूमधनं निर्माण होणारे तेज आहे, ही बुद्धिमत्ता आहे. त्या बुद्धिमत्तेचं तेज असतं, त्याच्या डोळ्यामध्ये दिसतं, त्या बाळाच्या ती चमक असते, त्याच्या मार्कशीटवरती पण ते दिसतं. मग त्याला योग्य डिरेक्शन दिली तर. आणि मग त्याच्यामधनं निर्माण होणारं जे पाणी आहे देहातलं, पुन्हा आकाश, वायू, वायूनंतर तेज, तेजानंतर पाणी, वॉटर मेटाबॉलिझम, 5 एलिमेंट असे तयार झालेले आहेत या कॉस्मॉसमध्ये. तर ह्या पाण्याला प्युरिटी, आणि एकदा का पाण्याला प्युरिटी आली की खात्री धरा शुद्ध, अतिशुद्ध आणि विशुद्ध ह्या लेवलकडे तो जायला लागला. आणि एकदा का पाण्याला प्युरिटी आली की खात्री ठेवा, इमिजिएटली किमान पक्षी सांगतोय त्याच्या डॉक्टरकडे जाणं, त्याला सर्दी खोकला होणं, त्याला उलट्या जुलाब होणं, त्याला स्किनचे त्रास होणं, ह्यातलं काही घडणार नाही आहे. कारण पाणी हे एकमेव गोष्ट आहे. डोळ्यामधल्या पाण्याचा pH बिघडला, तुम्हाला कंजंक्टिव्हायटिस होतो. कानामधल्या पाण्याचा pH बिघडला पावसाळ्यामध्ये की तुम्हाला ओटायटिस मीडिया होतो. स्वरयंत्रामधल्या पाण्यामध्ये इन्फेक्शन झालं, तुम्हाला फॅरेंजायटिस होतो, लॅरेंजायटिस होतो. फुफ्फुसातलं पाणी बिघडलं, तुम्हाला ब्रॉन्कायटिस होतो, न्यूमोनायटिस होतो, नंतर ट्युबरक्युलोसिस होतो, नंतर इंटरस्टिशियल डिसीज होतो, नंतर क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज होतोय. तुमच्या किडनीमधला बिघडला नेफ्रायटिस होतोय, पोटामधला बिघडला गॅस्ट्रायटिस होतोय, अँड सो ऑन. इथं सगळीकडे फक्त देहामधलं पाणी बिघडल्यानंतर आजार येतोय. आणि ह्या पद्धतीने जर लहान असल्यापासून त्या मुलाचं जर पाणी आपण शुद्ध करू शकलो, त्याचा pH मेंटेन करू शकलो, तर खऱ्या अर्थानं त्या मुलाला पुढे जाऊन आयुष्यामध्ये जे बरेच वेळा हल्ली प्रॉब्लेम बघायला मिळतात. मुलगा खूप हुशार आहे, एवढा छान अभ्यास केल्यानं मग मलाच वाईट वाटतं. आई वडील सांगतात, आदल्या दिवशी ताप भरला हो त्याला, सकाळी त्याला तापामध्ये मी नेऊन बसवला, त्यामुळे त्याला 85% पडले, अदरवाईज नंतर बोर्डात यायचा लायकीचा मुलगा होता. हे नाही घडता कमा, हे नाही घडणार. जर लहान असल्यापासून ह्या पद्धतीने त्याच्या बॉडीची धारणा शक्ती जर तुम्ही वाढवलेली असेल तर हे कदापि घडणं शक्य नाही आहे. जी तुमच्या कुटुंबाची, तुमच्या आईवडिलांच्या नाव काढणारं मूल जसं तुम्ही घडवता, तसं तुमच्या देशाला पण तुम्ही एक चांगला नागरिक देताय, जो पूर्णपणे खऱ्या अर्थानं फिजिकली मेंटली हेल्दी आहे. तर ही प्रत्येक आईवडिलांची जबाबदारी आहे की आपल्या मूल लहान असल्यापासून त्याला तसं घडवायचं आहे. आणि हा विचार करून पूर्वीच्या काळी ह्या सगळ्या उपासना, सकाळी उठल्यानंतर सूर्याची उपासना, गायत्री उपासना ही करायला सांगितली जायची. जर नीट विचार कराल तर पूर्वीचे सगळे ऋषीमुनी, बाकी काही नाही असायचे, भणंग असायचे, पण हाताच्या मध्ये एक कमंडलू असायचं, कमंडलूमध्ये कायम पाणी असायचं. त्यांना काही कोणाला आशीर्वाद द्यायचा असेल तरी ते मंत्र म्हणायचे आणि पाणी द्यायचे, शाप द्यायचा असेल तरी सुद्धा पाणीच वापरायचे.
आज कुठल्याही युरोपियन कंट्रीमध्ये गेलात, ख्रिश्चॅनिटीमध्ये गेलात तरी त्यांच्याकडे पण साधं पाणी आणि होली वॉटर म्हणून एक पवित्र पाणी, ज्याला ते होली वॉटर म्हणतात. आज मुसलमान धर्मियांमध्ये गेलात तरी त्यांच्या ठिकाणी ते जे काय मक्केला मिळत आहे त्या पाण्याला झमझम वॉटर म्हणतात, ते त्यांच्याकडचं पवित्र पाणी आहे. त्यामुळे पाणी ही एकमेव गोष्ट अशी आहे की जी जर आपण पवित्र, त्याची विशुद्धता, पावित्र्य मेंटेन करू शकलो तर खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचं कल्याण होतं. अगदी ग्रॉस लेवलला, फिजिकल लेवलपासून किमान पक्षी त्याचे आजार नावाची गोष्ट त्याच्यापासून कोसोमैल दूर जाते, एवढी क्षमता असते. आणि ही क्षमता, धारणाशक्ती लहान असल्यापासून वाढवता येते. आणि ती ताकद असते दोन गोष्टींमध्ये, एक तर गायत्री. परंतु गायत्रीची गंमत अशी आहे की ती गायत्री विशिष्ट पद्धतीने व्हावी लागते. त्याच्यामध्ये लहानशी जर चूक झाली तर त्याचा शरीराला उष्णतेचा खूप त्रास होऊ शकतो. आणि हा विचार करून अतिशय सामान्य माणसाला जे सहजगत्या करता येईल ती सूर्याची उपासना, बलोपासना, बालोपासना ही सगळी निर्माण केली गेली. पूर्वीच्या काळी रोज सकाळी उठल्यानंतर एका विशिष्ट पद्धतीने आंघोळ केली जायची. जेव्हा आपण सगळेजण जंगलामध्ये राहत होतो, कॉन्क्रीटच्या नव्हे, झाडांच्या जंगलामध्ये राहत होतो, सकाळी आंघोळीसाठी विशिष्ट वेळ असायची की जेव्हा तुम्ही उभे राहिल्यानंतर साधारणतः 45 डिग्रीच्या अँगलपर्यंतच सूर्य आलेला असेल, त्यावेळेला तुमच्या डोक्यावरनं तुम्ही पाणी सोडायचात किंवा एखाद्या, ज्याला प्रपात म्हणतात, म्हणजे डोंगरावरनं खळखळत येणारं पाणी, ज्याला तुम्ही झरा म्हणा, त्याला कॅस्केड म्हणा, काही म्हणा, तर त्या पाण्याच्या आड मनुष्य उभा राहायचा जरा वेळ, त्याच्या डोक्यावर पाणी, तो आणि सूर्य यांच्यामध्ये पाण्याची जी थिन फिल्म आहे अशी फिल्म तयार होते, पाणी पडतं आहे. आणि त्यावेळेला त्या पाण्याच्या फिल्मच्या थ्रू त्या सूर्याचं दर्शन घेतलं जायचं, जेणेकरून सूर्याकडनं येणारं जे इन्फ्रारेड किंवा बाकीची जी रेडिएशन्स आहेत, जी डोळ्याला, रेटायनाला, शरीराला घातक आहेत, ती फिल्टर केली जातात पाण्याकडनं. आणि आपल्या मानवी मेंदूला, डोळ्यांना, शरीराला जे अतिशय आवश्यक जेवढी फ्रिक्वेन्सी रेंज आहे प्रकाशाची तेवढीच घेतली जायची. ह्या पद्धतीने पूर्वीच्या काळी आंघोळ करायला सांगायचे, ह्या पद्धतीने सूर्याची उपासना करायला सांगायचे. पूर्वीच्या काळी अर्घ्य दिलं जायचं. अर्घ्य द्यायची पद्धत काय होती माहिती आहे? पुन्हा तेच, 2 हात एकत्र घेतल्यानंतर त्या हातावरनं पाणी सोडताना त्याच्या बॉर्डरवरचा जो एक थेंब असतो, तो येणारा थेंब, समोरचा सूर्य आणि तुमचे डोळे हे एका लाईनीमध्ये जर आले तर तो जो एक सिंगल ड्रॉप आहे, त्या ड्रॉपमधनं जेव्हा सूर्याचा किरण फिल्टर होऊन डोळ्यामध्ये येतो, जो तुमच्या मेंदूमधल्या अनेक केंद्रांना जागृत करतो, धारणाशक्ती वाढवतो. इतका विचार पूर्वी केलेला होता. पूर्वीच्या काळी आपल्या मराठीमध्ये जो शब्दप्रयोग झालेला आहे तांब्या भांड, आता आपण म्हणतो की स्टेनलेस स्टीलचा तांब्या. तांब्या म्हणजे कॉपरपासून बनवलेल्या भांड्यालाच पूर्वी तांब्या म्हणायचे. विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे की रात्री झोपताना जर तुमच्या उशीजवळ ठेवलेल्या कॉपरच्या भांड्यामध्ये जर, म्हणजे कॉपर म्हणजे तांबं, ह्याच्या पॉटमध्ये जर पाणी ठेवलेलं असेल आणि सकाळी उठून जर ते प्यायला, तर कॉपरमध्ये बाय डिफॉल्ट कॅन्सरपासून अनेक आजार दूर करायची क्षमता आहे, जी त्या पॉटमधल्या पाण्यामध्ये उतरते. कारण पाण्यामध्ये बाय डिफॉल्ट धारणाशक्ती आहे. आणि ते पाणी जेव्हा तुम्ही पिता तेव्हा तुमच्या शरीराला त्याचे रेडीमेड बेनिफिट्स मिळतात. आज आमच्या उशाशी असतं काय, तर कुठली तरी हायटेक पाण्याची बॉटल असते किंवा स्टेनलेस स्टीलचा तांब्या असतो, नंतर काचेची बाटली असते. कॉपरचा तांब्या भांड गायब झालं आहे. कुठल्याही पूजे अर्चेमध्ये बघा, अजूनही जेव्हा तुम्ही कुठला तरी घरामध्ये कोणीतरी सांगतो, अरे यार बहुत दिनों में सत्यनारायण नहीं किया, वो बोल रहा था ज्योतिषी ये प्रॉब्लम इसलिए हो रहा है कि तुम्हारा सत्यनारायण बंद है, चलो ब्राह्मण को बुलाते हैं, म्हणून कोणीतरी सांगितलं म्हणून सत्यनारायण करता, कोणीतरी सांगितलं म्हणून महामृत्युंजय करता. पण येणारा जो ब्राह्मण आहे तो घेऊन येतो ते भांडं बघा, कॉपरचं असतं, तांब्याचं असतं, ते स्टेनलेस स्टीलचं नसतं. आज अशी वेळ आलेली आहे काही वेळेला की नाही आहे का, बरं चालेल, काय स्टेनलेस स्टील चालेल, कशालाही चालेल म्हणतोय आम्ही. पण हे सगळं करताना पूर्वीच्या काळी आपल्या देहाच्या धारणाशक्तीचा विचार केलेला होता. एवढे ऋषीमुनी धोरणी होते, कारण त्यांच्याकडे ध हे आतमध्ये धरलेलं अक्षर होतं. धावा, देवाचा तुम्ही धावा करता. धावा करता म्हणजे काय करता माहिती आहे का? तुमच्या देहातलं जे ध बीज आहे, त्या ध बीजामध्ये हे जे विष्णू तत्व आहे त्याचा संबंध वो आहे,
हे व बीज तुम्ही धारण करता म्हणजे देवाचा धावा करता, आणि समोरच्याला संपवणं म्हणजे त्याचा वध करणं आहे. त्याच्या देहातलं पाणी एकदा तुम्ही तलवार खुपसलीत की जमिनीवर सांडलं की त्याच्या देहाचा पाण्याचा फुगा फुटला, त्याच्या देहातलं धबीज पाण्याबरोबर वाहून जमिनीवरती झालं म्हणजे तो मेला, म्हणजे त्याचा वध झाला. आणि त्याच्याबद्दल हुशारकी म्हणून वरती ध्वज लावायचा, चलो हमने युद्ध जीत लिया. प्रत्यक्षात ध हे अक्षर हे पवित्र करणं हे युद्ध आहे, जे तुम्हाला मला प्रत्येकाला करणं आवश्यक आहे, आणि अर्लियर द बेटर. आणि ह्याचा विचार करून ह्या तुम्हाला जी बाहेर CD उपलब्ध केलेली आहे त्याच्यामध्ये पुन्हा सांगतो, मातृदेवो भव, पितृदेवो भव, गुरुदेवो भव, त्याच्यानंतर ओम ह्रूम सूर्याय नमः, आणि ज्ञानेश्वरीतल्या ओव्या ह्या विशिष्ट ऑर्डरमध्ये दिलेल्या आहेत. आता कमिंग बॅक टू मातृदेवो भव, पितृदेवो भव. आपल्याला वाटतं काय म्हणजे मातृदेवो भव, यु नो माय मॉम, माय डॅड. दुर्दैवाने मम्मी पप्पा, मॉम डॅड, आणि बिघडलेल्या पिढीमध्ये माझा बाप, ही आज दुर्दैवाने भाषा झाली. परंतु पूर्वीच्या काळी संस्कृत ही देववाणी आहे. देववाणी का? जी तुम्हाला अखंड देते. दे हे अक्षर देणं आहे आणि घे हे अक्षर घेणं आहे. जो देतो तो देव असतो, हे पक्क लक्षात ठेवा. ज्या ध्वनी कंपन्यांमधनं तुम्हाला कायम चांगले बेनिफिट्स मिळतात त्याला म्हणतात देववाणी, आणि संस्कृतला देववाणी म्हटलंय. कारण संस्कृत ह्या भाषेमध्ये अमुक अमुक विशिष्ट उच्चार केल्यानंतर जी ध्वनी कंपनं निर्माण होत आहेत, त्या ध्वनी कंपनं नुसती अंगावरती पडली, कानावरती पडली तरी त्याचे गुड इफेक्ट्स त्याच्या पिंडावरती, त्याच्या बॉडीवरती, त्याच्या बॉडी मधल्या बायोकेमिस्ट्रीवरती चांगले इफेक्ट्स होतील, असा विचार करूनच शब्दांची निर्मिती झालेली आहे, ज्याला इंग्रजीमध्ये तुम्ही नोमेनक्लेचर म्हणताय. वांग्याला वांग म्हटलेलं आहे, टांग म्हटलेलं नाही आहे, इतका विचार केलेला आहे. तर ही जी देववाणी आहे, ह्या देववाणीमध्ये गंमत अशी आहे की देव शब्दातच खासियत अशी आहे की जो देतो तो देव आहे. तुम्हाला देतो काय? तो तर तुमच्या देहातलं धबीज तो पवित्र करतो. आणि ही जी मातृदेवो भव, पितृदेवो भव, तर आईला माता किंवा मातृ म्हटलेलं आहे, वडिलांना पिता किंवा पितृ म्हटलेलं आहे. हे याच्यामागे खूप मोठं विज्ञान आहे, विचार आहे. तर दोन्ही ठिकाणी जर विचार कराल तर त्र हे जे अक्षर आहे, हे त्र हे अक्षर त्रिगुणात्मक प्रकृतीचं द्योतक आहे. जर आयुर्वेदाप्रमाणे विचार कराल तरी तुमचा देह हा त्रिगुणात्मक आहे. वात पित्त कफ ह्या 3 तत्वांनी बनलेला आहे. जर आध्यात्मिकदृष्ट्या विचार कराल तर सत्व, रज आणि तम ह्या 3 तत्वांनी तुमची प्रकृती बनलेली आहे. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे काय लागतं त्याला, ज्याला म्हणतो आपण एनर्जी, तर आफ्टर द सर्कल जर भूमितीचा विचार कराल, द फर्स्ट शेप विच बाइंड्स द एनर्जी इज अ ट्रायंगल. त्रिकोण हा पहिला आकार आहे वर्तुळानंतर की जो एनर्जी बांधून ठेवतो. तर हे एनर्जी बांधून ठेवण्याचं काम हे त्र म्हणजे 3 हा आकडा करत असतो. तर हा जो त्र आहे किंवा त्रम बीज आहे, ज्याला तुम्ही मंत्र म्हणता. अजूनही आपण असे आहोत की पूर्ण नास्तिक नाही, पूर्ण आस्तिक नाही. त्यामुळे प्रॉब्लेम आला की आपण ज्योतिषाकडे जातो. ज्योतिषी जर म्हणाला तर हा खडा घाला, कुठला खडा, ओके व्हॉट इज द कॉस्ट, ओके 5000 फाइन, विच डे आई शुड वेयर, नो दिस इज गुरु का खड़ा है, वो आप गुरुवार को इस क्षण पहनिए. अच्छा उसका कुछ मंत्र बिंत्र जापने का है क्या, तुम बोलेगा या मेरे को करने का है? नहीं यार सर, मैंने सिद्ध करके दिया है, सिद्ध करके दिया है, लेकिन आपको तो बोलना पड़ेगा. अच्छा मेरे क्या है मंत्र, मेरे को बोल, क्या है मंत्र? मंत्र मध्ये पुन्हा त्र हे अक्षर आहे. तुमच्या त्रिगुणात्मक तुमचा देह त्रिगुणात्मक आहे, बाहेरची प्रकृती त्रिगुणात्मक आहे. ह्या त्रिगुणात्मक देहाला त्रिगुणात्मक प्रकृतीकडनं काहीतरी आपल्याला ऑफ द बीट मिळवायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्ही आणि तुमची प्रकृती यांच्यामध्ये कनेक्शन तो होना जरूरी है ना. तो वो कनेक्शन डेवलप करने के लिए जो उच्चारण किया जाता है उसे कहते हैं मंत्र. वो मंत्र फॉलो करने के टाइम जो प्रोसीजर्स फॉलो किया जाता है उसे कहते हैं तंत्र.
और उसके लिए जो सामने शेप रखा जाता है उसे कहते हैं यंत्र. बट एव्हरीवेअर त्र इज कॉमन. आज देश नीट चालायला हवा असेल तरी मंत्री लागतो, मंत्र्याशिवाय देश नाही चालत. तर त्र हे अक्षर हा बेस आहे युनिव्हर्सचा. त्यामुळे हे जे त्र अक्षर आहे हे जेव्हा म ह्या अक्षराच्या मागे येतं आणि मातृ हा शब्द तयार होतो. आता माता किंवा मातृ हा शब्दाची ताकद एवढी प्रचंड आहे की तुमचा संबंध ह्या त्रिगुणात्मक प्रकृतीशी डायरेक्ट जोडला जातो. जरी तुम्हाला दिसते तुमच्या घरामधली तुमची आई केस पांढरे झालेले आहेत म्हातारपणी, किंवा तरुण असेल तर जरा बॉयकटमधली पण असेल तुमची आजच्या काळातली माता, पण ती समोर दिसणारी माता हे सिम्बॉलिक प्रेझेंटेशन असतं संपूर्ण प्रकृतीचं. पौराणिक कथा ज्या सांगितल्या जातात त्याच्यामधनं मेसेजेस दिलेले आहेत, त्या गोष्टी नाही आहेत, त्या भाकड कथा नाही आहेत. पुराणातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये मेसेज आहे. जी आपण लहान असताना गोष्ट ऐकली आहे की एकदा म्हणे गणपती आणि कार्तिक स्वामीला त्याच्या आई वडिलांनी सांगितलं की पृथ्वीला प्रदक्षिणा घालतील, जो पहिला येईल त्याचं आम्ही आधी लग्न लावू. जी काय गोष्ट आहे ती. कार्तिक स्वामी बिचारा गेला, मोरावरती बसून मस्तपैकी टूर काढली त्याने, लॉंग टूर. आणि हा गणपती बाप्पा हुशार, कारण मगाशी सांगितलं उजवा भाग आणि डावा भाग यांच्या मध्यभागी त्याचं काम चालतं, डेटा अनालिसिस आणि योग्य वेळेला रिप्रोडक्शन. तर तो म्हणाला आई वडिलांना दोघं जरा उभे राहता का. ते उभे राहिले बिचारे. त्याने पटापट प्रदक्षिणा घातल्या आणि 3 आणि पायाशी बसला. म्हणाला मेरी तू प्रदक्षिणा हो चुकी. ही लहान असताना ऐकलेली गोष्ट आहे, बट दिस स्पीक्स अ व्हॉल्यूम. आज दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की माता पिता आपल्या मुलाला सांगतात की अरे तुझा हा प्रॉब्लेम आहे, आम्ही सगळं काही केलं, पण आता काय अमुक अमुक आहे, आपण तुला मी एका महाराजांकडे घेऊन जाते, तिथं गेल्यानंतर तुझा प्रॉब्लेम सुटेल. अरे साक्षात माता म्हणजे उमा माता असते, ती आदिमाया असते. पिता म्हणजे त्याच्या ठिकाणी साक्षात शिवतत्व, संपूर्ण विश्व निर्माण करणारं जे मूळ तत्व आहे ते त्या पिंडात असतं. पण जोपर्यंत त्या आईवडिलांनाही वाटत नाही की माझ्या देहामधनं साक्षात परमपिता काम करतोय, त्या आईलाही वाटत नाही बिचारीला, कारण तिला वाटत असतं मी अशिक्षित आहे, तिला वाटत असतं मी सुशिक्षित आहे, पण मी साक्षात परमेश्वरी आहे हा भाव ना आईकडे असतो ना वडिलांकडे असतो. मुलाला कुठनं येणार आहे. पण ह्या मंत्रामध्ये ही ताकद आहे. जर प्रत्येक मूल लहान असल्यापासून त्याच्या कानावरती पडलं हा संस्कार की आई वडिलांना सकाळी उठल्यानंतर उभं राहायला सांगायचं, ओ डॅड प्लीज स्पेअर 2 minutes फॉर मी, आय नो यू आर इन अ हरी. हरकत नाही इंग्रजीमध्ये बोलू दे. कॅन यू विल यू प्लीज स्टँड इन फ्रंट ऑफ मी, आय रिक्वेस्ट यू. आई वडील उभे राहिले आणि मातृदेवो भव पितृदेवो भव असं म्हणून जर मुलाला लहान असल्यापासून सवय लावली साष्टांग नमस्कार घालायची. साष्टांग नमस्कार. साष्टांग नमस्कारामध्ये काय काय घडतं. देहामधली 8 अंग आहेत. ही 8च्या 8 अंग जेव्हा दरवेळेला मातीला चिकटतात, मातीकडे ही ताकद आहे, भूमातेकडे भूमीकडे बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स निगेटिव्ह गोष्ट ताबडतोब खेचून घ्यायची ताकद आहे. त्यामुळे रोजच्या रोज सकाळी उठल्यानंतर जशी तुमची आंघोळ महत्वाची आहे तशी देहाची 8 अंग जर जमिनीला चिकटली तर ती देहाची तुम्हाला डोळ्याला न दिसणारी शुद्धी घडते. त्याच्यामधनं इगो क्रॅक होतो वगैरे हे नंतरचा भाग. पण एनर्जी लेवलला सुद्धा तुमची 8 अंग जेव्हा पृथ्वीला चिकटतात तेव्हा अष्टांग योग जवळजवळ घडतो. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी हा जो अष्टांग योगामधनं जे मिळवायचा आहे हा साध्या साष्टांग नमस्कारामधनं जर लहान मुलाला सवय लावली लहान असल्यापासून आई वडिलांना उभं करायचं. म्हण मातृदेवो भव पितृदेवो भव गुरुदेवो भव. ह्या उच्चारामध्ये संस्कृती देववाणी आहे. त्याच्यामध्ये ही ताकद आहे की त्याच्या पिंड हा जो त्रिगुणात्मक प्रकृतीचा बनलेला आहे त्याची ताकद वाढायला लागते, त्याची धारणा शक्ती वाढायला लागते. इतकी दिव्य गोष्ट ह्या साध्या मातृदेवो भव पितृदेवो भव या साध्या दिसणाऱ्या 2 शब्दांमध्ये आहे. आपल्याला माहिती नाही. काळाच्या ओघामध्ये आपण कधी पित्याचे डॅडी झाले, पप्पा झाले आणि बाप झाला आपल्याला कळलंच नाही. आणि आम्ही म्हणतोय आम्ही स्वतःला सिव्हिलाइज झालोय म्हणून. वी हॅव जस्ट फॉरगॉटन द ग्रेट हेरिटेज दॅट वी एव्हर हॅड. आणि ह्याच्या पलीकडे धारणा शक्ती द्यायचा अधिकार असलेला जो असतो तो असतो गुरु. गुरु हे तत्व आहे. गुरु ही नुसती एक व्यक्ती नसते. आपल्या मनामध्ये अनेक संभ्रम असतात
की मी एक गुरु केलेत मग दुसरा गुरु कसा करायचा. अरे पहिलीमधला जो तुझा शिक्षक होता तोही तुझा गुरुच होता. दुसरीमध्ये गेल्यानंतर मला आवडतात माझे पहिलीतले टीचर, मी नाही जाणार दुसरीत पहिलीतच बसणार, असं आपण करतो का? बरं दुसरीत गेलो म्हणजे पहिल्यातल्या गुरुची चेष्टा करतो का? नो इज अ डॅम फुल, आय यूज टू फील ही इज अ ग्रेट, बट नाऊ आय एम इन सेकंड स्टँडर्ड सो आय फील व्हॉट नॉनसेन्स ही इज टू टीच अस. यू नेव्हर से दॅट. रादर त्याच्या उत्तम शिक्षणामुळे मी आज दुसरीत आलो, दुसरीतल्या शिक्षकांनी उत्तम ज्ञान दिल्यामुळे मी तिसरीत जाणार आहे. तसंच अध्यात्मामध्ये पण 24 आहेत. जर गुरूंचा गुरु दत्तगुरू असेल तर दत्तगुरूंनी 24 गुरु कशाला केले असते? विषयांतर नाही करत आहे. तर मुद्दा असा आहे, तर ही जी धारणा शक्ती आहे, ही धारणा शक्ती मातृतत्व आणि पितृतत्व जे दोन्ही एका ठिकाणी आहे अशी व्यक्ती असते. त्या व्यक्तीला म्हणतात गुरु, किंवा ज्याच्यापासून तुम्ही काहीतरी नवीन चांगलं शिकता त्याला म्हणतात गुरु. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक प्रसंग तुम्हाला काहीतरी शिकवत असतो. साधी गोष्ट आहे, एखादी बाई काही वेळेला छान भजी करत असते घरामध्ये, तिचं सो कॉल्ड एज्युकेशन झालेलं आहे बरं का, म्हणजे ती चांगलं शिकलेली आहे, त्यानंतर शाळेमध्ये कॉलेजमध्ये आहे, बीएड झाले किंवा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, एकदम हायटेक, पण तिला भजी करायला येत असतात, आवडत असते. आणि एक दिवस ती अशी कुठंतरी उभी राहते हॉटेलमध्ये आपल्या नवऱ्याबरोबर कुठेतरी ट्रिपला गेलेली असताना, आणि भजी छान लागली, या छान लागतात, मी करते त्यापेक्षा खूप छान आहेत, काय करतोय बघू दे जरा तो, हां सोडा घालतोय म्हणून ती एवढी कुरकुरीत आहेत, पण सोडा पण जास्त नाही घालत आहे, जास्त घातला तर तेल पितात. अई शपथ, अच्छा ह्या क्वांटिटीमध्ये सोडा घालतोय होतो. ती अशी आत डोकावून बघते, कळलं मला, आता मी घरी जाऊन करतेच नवीन रेसिपी. इथं इतक्या शिकलेल्या विद्वान विदुषीला सुद्धा आतमध्ये दिसणारा जो सो कॉल्ड अडाणी फक्त आचार्य आहे तो त्या गोष्टीसाठी तिचा गुरु झालेला असतो. त्यामुळे गुरु हे तत्व असतं ज्याच्याकडनं आपण पॉझिटिव्हली काहीतरी नवीन शिकतो आणि आपलं आयुष्य त्याच्यामुळे उद्धार होतो. पुन्हा ध हे अक्षर आहे. उत म्हणजे वर येणं, वर येऊन आपल्या धची क्षमता आणखीन वाढणं, ह्याला म्हणतात उद्धार होणं. तर ज्या ज्या प्रसंगामधनं ज्या ज्या व्यक्तीकडनं आपण काहीतरी नवीन शिकतो आणि आपण वरच्या लेवलला जातो म्हणजे आपला उद्धार होतो, तो असतो आपला गुरु. तर हा जो थॉट आहे, ही जी शक्ती आहे, ह्या शक्तीशी लहान मुलाला लहान असताना जोडणं. पहिले तुझे आई वडील हेच तुझे गुरु आहेत, यानंतर शाळेत गेल्यानंतर तुझे वेगळे गुरु असणार आहेत, कॉलेजमध्ये वेगळे असणार आहेत, आयुष्यात कधी अध्यात्म नावाच्या गोष्टीमध्ये तू ठरवलंसच नाक खुपसायचं तर तिथं तुला गुरु भेटणार आहे. किंबहुना तो भेटायच्या आधी ह्या पद्धतीने जीवन जगायला लागलास की ज्याच्यापासून मला काहीतरी चांगलं मिळवता येत आहे त्याच्याविषयी माझ्या मनामध्ये मी कायम कृतज्ञ भाव ठेवेन की ह्याच्याकडनं मी हे शिकलो. आजही तुम्ही ऑफिसमध्ये जेव्हा IT इंडस्ट्रीमध्ये जाता, तुम्ही एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत जाता, तेव्हा पहिल्या कंपनीत असताना तुमच्या कलिग्सकडनं तुम्ही काय काय शिकलेले असता. आज तुम्ही समजा अगदी एडिटिंग करणारे असाल, काहीतरी व्हिडिओ एडिटिंग करताय, तरी एखाद्या मोठ्या ठिकाणी काम केल्यानंतर बघता, अरे ह्या PC वरतीही असं काम करते, अच्छा इथं डावीकडे दिसणारं टूल असं वापरायचं असतं, होय बरं झालं मी शिकले, झालं लगेच दुसऱ्या ठिकाणी ते टूल वापरायला सुरुवात. सो त्या क्षणापुरतं शेजारच्या टेबलवरती बसणारी जी दुसरी मुलगी किंवा मुलगा हा तुमचा गुरु असतो आणि त्याच्याविषयी मनामध्ये कृतज्ञता भाव ठेवला तर तुमचा कृतज्ञता भाव हा मनामधला एक चांगलं इमोशन आहे ज्याने तुमच्याच देहातलं पाणी शुद्ध होणार आहे, चांगली हॉर्मोन सिक्रेट होणार आहेत. देहामध्ये कृतज्ञता भाव जेव्हा तुम्ही गुरुविषयी, मातेविषयी, पित्याविषयी ठेवता आणि मनामध्ये चांगले विचार करायला लागतात तेव्हा फिजिकल लेवलला ॲज अ डॉक्टर काय घडतं ते सांगतो. तुमच्या मेंदूमध्ये सटायटरी नावाचं एक केंद्र आहे, सेंटर आहे, त्याचं उद्दीपन होत आहे ज्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये एन्डॉर्फिन्स नावाची एक केमिकल्स आहेत, हॉर्मोन्स आहेत, ती प्रचंड प्रमाणामध्ये सिक्रेट व्हायला लागतात आणि ती सिक्रेट झाल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये जी हिलिंग प्रोसेस आहे, राईट फ्रॉम कॅन्सर टू एनी ऑर्डिनरी डिसीज, ह्या सगळ्यामध्ये तुमची प्रतिकारक क्षमता, हिलिंग, तुमची सेंट्रल नर्वस सिस्टीमचं अपग्रेडेशन, तुमचं WBCची ताकद, त्याच्यामधनं निर्माण होणाऱ्या अँटीबॉडीज, हे सगळं बूस्ट होत असतं सिम्पली बिकॉज ऑफ एन्डॉर्फिन्स. आणि एन्डॉर्फिन्स कधी सिक्रेट होतात? तुमच्या मेंदूमधलं सटायटरी सिक्रेट सेंटर सिक्रेट स्टिम्युलेट होतं. ते कधी स्टिम्युलेट होतं? जेव्हा मनामध्ये
चांगले विचार असतात, कृतज्ञतेचा भाव असतो, मी आनंदी आहे, मी आयुष्यामध्ये आनंद मिळवतोय, ऑफिसमध्ये गेलो तरी काहीतरी नवीन शिकलोय, घरी आलो तरी नवीन शिकलोय. चहा बायकोने दिल्यानंतर मी आज जाऊन बघितलं, अरे आजचा चहा छान जास्त लागतोय, आज काय केलं तिने वेगळं. अच्छा, उकळी आल्यानंतर जरा वेळ चहा बारीक करून ठेवला. अच्छा, चहा पावडर टाकल्यानंतर जरा वेळ थोडासा 2 मिनटं तिने बारीक करून ठेवला, त्यामुळे चहा जास्त मुरला. ओके, काय कधीतरी बायको बाहेर कधी जाते ना, माझा मी करायला लागतो, मग तेव्हा हे उपयोगी पडतं. चहा आपल्याला आवडतो चांगला. तर हे सगळं जे नॉलेज आहे, हे नॉलेज दर क्षणाला तुम्ही शिकायला लागता, कारण ही धारणा शक्तीची सवयच लागते लहान असल्यापासून. हा जर संस्कार झाला असेल तर एवढी ताकद असते. ह्या मातृदेवो भव, पितृदेवो भव, गुरुदेवो भव ह्या मंत्रांचा जर त्या पिंडावरती लहान असल्यापासून जर उच्चार झाला, त्याच्या कानी जरी पडलं तरी त्याच्या बॉडीमधली धारणशक्ती वाढायला लागते. आणि हे सगळं झाल्यानंतर पुढची गंमत अशी आहे की ओम ह्रूम सूर्याय नमः हा जो मंत्र आहे, ह्याची नेमकी ताकद काय आहे. एक संत वचन सांगतात, हरिहराचे भेद मानू नये. म्हणजे हर आणि हरी ह्याच्यामध्ये भेद मानू नका. हे एक साधं वचन आपल्याला वाटतं, पण त्याच्यामागचं ब्रह्मज्ञान खूप मोठं आहे. हर म्हणजे ज्याला आपण शिव म्हणतोय, विच इज जस्ट ऑमनीपोटंट, ऑमनीप्रेझेंट एनर्जी, लेट्स से, की जी शक्ती आहे. जसं तुम्हाला सांगितलं की विद्युत शक्ती आहे, बघता येते का नाही, पण इलेक्ट्रिसिटीने लागलेला बल्ब बघता येतोय, इलेक्ट्रिसिटीने फिरणारा पंखा बघता येतोय, इलेक्ट्रिसिटीमुळे चालू झालेला कम्प्युटर बघता येतोय, इलेक्ट्रिसिटीमुळे गॅजेट्सचं फंक्शन बघता येतंय, पर से इलेक्ट्रिसिटी बघता येत नाहीये. वारा आला का, तर पंखा फिरला म्हणून वारा आला, म्हणजे वायू आहे हे कळलं, वायू बघता येतोय का नाही. हे जसं आहे तसंच हर नावाचे फिनॉमिना आहे, एक एनर्जी आहे की ज्याच्यामधनं ह्या संपूर्ण गॅलेक्सी ज्या आपण रात्री आकाशात बघतो, हजारो लाखो कोट्यावधी तारे, नेब्युला, ज्यांचा हबल आणि कुठल्याकडे दुर्बिणी स्टडी करतायत, ही जी मूळ एनर्जी आहे, ही एनर्जी पाहता येत नाही, एनर्जीचं अभिव्यक्त रूप फक्त आपण पाहतोय. तर त्या एनर्जीला हर म्हटलेलं आहे. आणि या हराचं एनर्जीचं अभिव्यक्त रूप म्हणजे हरी, म्हणजे विष्णू. आणि विष्णूची व्याख्या काय केली आहे आपल्या प्राचीन शास्त्रामध्ये, सर्वम विष्णुमयम जगत. म्हणजे 5 सेन्सेस ऑफ परसेप्शननी जे जे दिसतं, जे जे पाहता येतं, ज्याचा स्पर्श घेता येतो, ज्याची चव घेता येते, ज्याचा वास घेता येतो, पंच ज्ञानेंद्रियाने ज्याची ज्याची अनुभूती येते, ते सगळ्याला विष्णू म्हटलंय. म्हणजे माझा हा अंगातला शर्ट पण विष्णू आहे, हा माझा माईक पण विष्णू आहे, माझी चप्पल पण विष्णू आहे, जगामध्ये जे आहे ते विष्णू आहे. म्हणजे हर आणि हरी, आणि ही सगळी ताकद हर आणि हरी यांचा कॉम्बो पॅक ज्याला म्हणूया आपण. रेम रेम ओम ह्रीम नमः, ओम ह्रीम नमः, ओम ह्रीम नमः. रेम ह्या एका साऊंडमध्ये ही संबंध इन्फायनाईट ताकद, पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी, शिव आणि विष्णू ही सगळी सॅच्युरेट झालेली आहे. पण ही शक्ती प्रॉपगेट होण्यासाठी, म्हणजे इथून तिकडे जाण्यासाठी, त्याला इकाराच्या ऐवजी उकार लावावा लागतो. एखादी स्त्रीचं लग्न झालं, तिच्या देहामध्ये सगळे अवयव आहेत की जे बाळ जन्माला घालू शकतं, पण त्याच्यावर विश्वास कधी ठेवता तुम्ही, जेव्हा कळतं तिला दिवस गेले, तिचं पोट वाढायला लागलंय आणि 9 महिन्यानंतर बेबी पाहिल्यानंतर म्हणता हां ही माता आहे, तोपर्यंत ती स्त्री आहे, माता नव्हती. तसं इकार जो आहे हे जरी मातृबीज असलं तरी त्या इकाराचं रूपांतर जोपर्यंत उकारात होत नाही तोपर्यंत नवनिर्मिती होत नाही. ज्ञानेश्वर माऊलींनी हेच सांगितलं, अकार चरणयुगल, उकार उदर विशाल, मकारो महामंडल मस्तकाकारे. त्यामुळे ह्रीम बीजामध्ये निर्माण होणारी शक्ती जर समोरच्याला मिळायला हवी असेल, आपल्याला मिळायला हवी असेल, जर सूर्याकडनं आपल्याला मिळायला हवी असेल, तर ह्रीमच्या ऐवजी ह्रूम. म्हणून सती पार्वती जिथे इकार आहे तसं उमा महेश म्हटलेलं आहे. उमा का, अकार आणि उकार, उकाराचं बीज आहे तर हा जो उकार आहे, ह्या उकारामध्ये एनर्जीचं प्रॉपगेशन करायची कपॅसिटी असते. आणि म्हणून सकाळी सूर्याला जर आपण रोज मनातल्या मनात प्रार्थना केली की ह्या सूर्याकडे जे तेज आहे, जे भरगस महाभूताचं सिंबॉलिक छोटंसं रूप आहे,
ह्या सिंबॉलिक रूपाकडनं माझ्या बॉडीला आवश्यक असणारी जी तेज आहे, ज्याच्यामुळे माझ्या मेंदूमधली धारणशक्ती वाढणार आहे, ते तेज त्याच्याकडून माझ्याकडे प्रपगेट व्हावं, माझ्या बॉडीमध्ये स्टोअर व्हावं, माझ्या बॉडीमधली धारणशक्ती वाढावी, ते ॲक्टिवेट व्हावं, ह्या विचार ठेवून ही प्रार्थना करून जेव्हा तुम्ही ओम ह्रूम सूर्याय नमः हा मंत्र म्हणता, तेव्हा देहामध्ये ते तेज सॅच्युरेट व्हायला लागतं, तुमच्या देहातल्या पाण्याला शुद्धता यायला लागते. मेंदूमध्ये पुन्हा सांगतो 80 ते 82% फक्त पाणी आहे, पाण्याचा थलथलीत दिरडे समजा मेंदू म्हणजे, त्याच्यामध्ये इमिजिएटली त्याची ती एनर्जी संबंध ॲब्सॉर्ब व्हायला लागते, स्टोअर व्हायला लागते. ती झाल्यामुळे तुमच्या मेंदूमधली जी सुप्तावस्थेतली केंद्र आहेत ती जागृत व्हायला लागतात, ज्याचा परिणाम लहान मुलांच्या बुद्धिमत्ता त्याची वाढणं, त्याची झोप कमी होऊन जास्त वेळ तो अभ्यास करू शकणं, लक्षात राहणं, पेपरमध्ये ऐन वेळेला रिप्रोड्यूस करता येणं, एका वेळेला अनेक गोष्टींचा अभ्यास करता येणं, ज्याला म्हणतात आपण की चेंज ऑफ सब्जेक्ट शुड बी द डेफिनेशन ऑफ रिलॅक्सेशन. चेंज ऑफ सब्जेक्ट शुड बी द डेफिनेशन ऑफ रिलॅक्सेशन. की इतिहास करून कंटाळा आला, आता मी दमलो, अच्छा आता भूगोल करतो. हां, भूगोल करायला ताकद आहे. भूगोल 2 तास अभ्यास झाला, कंटाळला, आता दमलो, नाही आता मॅथमॅटिक्स, येस मॅथमॅटिक्सला इंटरेस्ट आहे. चेंज ऑफ सब्जेक्ट शुड बी द डेफिनेशन ऑफ रिलॅक्सेशन. ही सगळी गोष्ट त्याच्या मानवी मेंदूमध्ये घडायला लागते ह्या सूर्योपासनेमुळे, ह्या मंत्रांचा उच्चार त्याच्या कानावरती घडल्यामुळे. आणि ही सगळी ताकद सहजगत्या मेलोडाऊन करून इझिली तुमच्या देहामध्ये जावी, ह्यासाठी ज्ञानेश्वरीमध्ये काही ओव्या आहेत, त्या ओव्या त्याच्या पुढे दिलेल्या आहेत. आणि हे सगळं जेव्हा आपण करतो, एवढी मोठी शक्ती आपण मिळवणार लहान असल्यापासून. कसं असतं की आपण बरेच वेळा म्हणतो ना की मनी सेव्ड इज मनी अर्न्ड. म्हणजे जसं आपण म्हणतो की आपल्या देहामधलं नवीन आत इनपुट जातोय, तसं जर लिकेजेस पण ब्लॉक व्हायला पाहिजेत ना. नंतर आम्ही पाण्याची टाकी भरली, रोज पाणी भरतोय, पंप करतोय आणि तिथं एक भोग पडलेला आहे, लिकेज होत आहे, म्हणून पुन्हा संध्याकाळच्या वेळेला आम्हाला पाणी नाही. घरामध्ये आरडाओरड, एवढा खर्च केला, मी टाकी बसवली, पाणी नाही आलं, ते कमी नाही पडता कामा म्हणून, आणि तरी सांगता संध्याकाळी अहो आज आलात तर आंघोळीला पाणी नाही आहे. म्हणजे काय? हो नाही, ते काय झालंय, जरा लिकेज आहे. मग लिकेज आहे तर आधी नाही सांगतायत, लिकेज बंद का नाही केलं, मग उपयोग काय एवढी पाणी टाकी करून. हे जसं आपण बोलतो तसंच आहे की ही धारणाशक्ती वाढल्यानंतर लिकेजेस कुठनं होतात, मेनली फक्त वाणीमधनं. जेव्हा एवढी मोठी शक्ती आपण मिळवलेली आहे, ती त्याचा उपयोग रामबाणात व्हायला पाहिजे ना, रावणबाणात नाही. वेगळ्या जीवन जगताना दिवसभरात समजा आपण जर चुकीचे काय कोणाला बोललो, वाईट शब्द बोललो, तर त्याचा इमिजिएटली डेट्रिमेंटल इफेक्ट पहिल्यांदा कोण सफर होतो, तर आपण. मी शिवी घातली, मी डिरॉगेटरी बोललो, मी रागावून बोललो, समोरच्याचा चेहरा बदलला, तो रागवून निघून गेला, हे डोळ्याला दिसतंय हो, पण ते एवढंच आहे. कदाचित तो 2 दिवसांनी मी सॉरी म्हटल्यानंतर तो म्हणेल ओके चल बॉस हो जाता है, कारण त्याला गरज आहे ना. ऑफिसमध्ये काम करताना रुसवे फुगवे धरून चालत नाही, पटलं नाही पटलं तरी काम एकत्र करावंच लागतं. त्यामुळे तो नीट होईल. पण माझं काय, मी जेव्हा खूप रागाने त्याला बोललो तेव्हा पहिल्यांदा दणका दिला मी माझ्या किडनीला, माझ्या हार्टला, माझ्या लिव्हरला, माझ्या स्प्लीनला, माझ्या CNSला, माझ्या मेंदूला. हा एनर्जीचा लॉस आहे, लिकेज आहे. हा लिकेज पण थांबवणं ही अत्यावश्यक गरज आहे. आणि तो लिकेज थांबवणं म्हणजे आपण प्रयत्नपूर्वक वाणीनी गोड बोलणं. मधुर धुन ये सुन लो. डोळे बंद करून घ्या. चुकून कोणाचा मोबाईल चालू असेल तर बंद करा, कारण ह्या साध्या दिसणाऱ्या शब्दसुरांमध्ये एक खूप मोठी ताकद इन्स्टॉल्ड आहे, जी तुमच्या पिंडामध्ये इन्स्टॉल होऊन ती वाढणार आहे याची खात्री ठेवा. ठीक आहे. मधुर धुन ये सुन लो सुन लो. आणि हे गाणं झाल्यानंतर मग तुम्हाला राधाधर मधु मिलिंद जय जय, रमा रमण हरी गोविंद जय जय, ह्याच्यामध्ये काय ताकद दडलेली आहे हे पण सांगणार आहे. पण पहिल्यांदा ध हे अक्षर तुमच्या देहामधलं अजून मजबूत होऊ दे. कसं असतं की कुठली गोष्ट
का करायची हे जर आपल्याला कळलं ना तर आपण रिसेप्टिव्ह मोडमध्ये असतो आणि मग ते जास्त मिळतं. तुम्हाला सांगितलं हा पिक्चर तुझ्या कामाचा आहे, छान पिक्चर आहे, बघ जरा. हा पिक्चर चांगला आहे पण त्यात मला काय मिळणार आहे? अरे हा पिक्चर बघितलास ना तर तुला उद्या जो काय इंटरव्ह्यूला आहे ना त्याचा फायदा होणार आहे. हो का? ओके, इंटरव्ह्यूला उद्या फायदा होणार आहे ना, मिनिट पिक्चर बघतो. हे जसं आहे तसंच आहे की हे अक्षराचं महत्त्व समजून घेतल्यानंतर मग मधुर सुनाने में मजा आहे. डोळे मिटून घ्या. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. मधुर धुन ये सुन लो, मधुर धुन ये सुन लो, मधुर रस ये पी लो, मधुर रस ये पी लो, मधुर रस ये धारण करियो, मधुर रस ये धारण करियो, अमृत पान ये कर लो, अमृत पान ये कर लो, मधुरा बानी पी लो, सीख लो, मधुर धुन ये सुन लो. जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि. धवलगिरी पे आके बैठ कर बहती धारा अनुभव लो, बहती धारा अनुभव लो, धवलगिरी पे आके बैठ कर, धवलगिरी पे आके बैठ कर, बहती गंगा अनुभव लो, जलधि तुम हो पयोनिधि हो, जलधि तुम हो पयोनिधि हो, मधुरा बानी पी लो, सीख लो, मधुर धुन ये सुन लो. जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि. धनुराशि पे
तीर चढ़ा के धनुराशि पे तीर चढ़ा के राम बाण तू चलाना सीख ले, राम बाण तू चलाना सीख ले। धनुराशि पे तीर चढ़ा के राम बाण तू चलाना सीख ले। जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि। धनुराशि पे तीर चढ़ा के राम बाण तू चलाना सीख ले, राम बाण तू चलाना सीख ले। परब्रह्म का लक्ष्य भेद तू, परब्रह्म का लक्ष्य भेद तू करना सीख ले। आज ये प्यारे करना सीख ले, आज ये प्यारे। मधुरा वाणी गुरुवाणी, मधुर धुन ये मधुर धुन ये सुन ले सीख ले। जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि। तत्वबोध तो कर ले, तत्वबोध तो कर ले। बोधि रस तू पीले पीले, बोधि रस तू पीले पीले। मधुरा रानी को तू वर ले, मधुरा रानी को तू हर ले। मधुरा वाणी गुरुवाणी, मधुर धुन ये मधुर धुन ये सुन ले सीख ले। जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि। परब्रह्म की वेदी पे चढ़ ले, परब्रह्म की वेदी पे चढ़ ले। खुद को मिटा ले, उसे अपना ले, खुद
को मिटा ले, उसे अपना ले। एक बोल तू आज ये बोल रे, मधुरा बाणिका गुरुबाणिका। जय जय राम कृष्ण हरि, 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 जय जय राम कृष्ण हरि। धारण नेमकं काय करायचंय? जे मगाशी आपण ऐकलं की आपल्या मनामध्ये जे असे विचार आहेत की ज्याच्यामुळे तुमच्या मनाला, आजच्या भाषेत बोलायचं झालं तर फील गुड, एक छान वाटतंय, एक आनंद होतोय. हा आनंदाचा मूळ असतं प्रेम, ज्याला तुम्ही अनकंडिशनल लव्ह म्हणता. हे निरपेक्ष प्रेम नावाची जी शक्ती आहे की ज्याच्यामधनं ह्या संपूर्ण 5 एलिमेंटच्या थ्रू हे कॉस्मॉस क्रिएट झालेलं आहे. हे निरपेक्ष प्रेम धारण करायची क्षमता वाढणं. कृष्णाच्या आयुष्यामध्ये 8 पत्नी असताना सुद्धा राधा नावाची गोष्ट त्याच्या शेजारी दाखवली जाते. ती काय त्याची 9वी पत्नी होती का? अजिबात नाही. जसं त्रिगुणात्मक समजलं जातं तसं प्रकृती ही अष्टाविध प्रकृती म्हटलेलं आहे. 8 वेगवेगळी तत्व आहेत. ही 8 तत्व एका ठिकाणी जर सॅच्युरेट झाली तर तिला म्हणतात राधा. जो शब्द उलटा केला तो त्याला म्हणतात धरा. या धरेच्या ठिकाणी, या राधेच्या ठिकाणी एक शक्ती, प्रेमाची होल्ड करायची कपॅसिटी आहे. साधं भावगीत असू दे, श्रावणात घननिळा बरसला किंवा रिमझिम पडती रेशीम धारा. या इकॉलॉजीमध्ये पंचमहाभूतांपैकी स्पेस नावाची जी गोष्ट आहे ही व्हर्च्युअल आहे. प्रत्यक्षात 4च एलिमेंट आहेत, फायर, अर्थ, विंड, वॉटर. त्यातली फायर नावाची गोष्ट स्पेसमधनं सूर्याकडनं खाली येते, उलटी नाही जात आहे. अर्थ इथंच आहे, ती उलटी नाही जात आहे. विंड इथल्या इथेच फिरतोय. वॉटर हे एकमेव गोष्ट अशी आहे की जे प्रेम नावाची शक्ती पाण्याच्या आधाराने, पाण्याच्या मीडियामधनं पृथ्वीवरती खाली येते आणि ही राधा उर्फ धरा ती होल्ड करते. ह्या प्रेम नावाच्या शक्तीमुळे ह्या राधेवरती, या धरेवरती, पृथ्वीवरती वनस्पती येत आहेत. आजचं कितीही कम्प्युटरचं युग असेल तरी, कितीही ॲडव्हान्समेंट झाली टेक्नॉलॉजीमध्ये, तरी पाऊस आणि निर्माण होणारा हार्वेस्ट म्हणजे धान्य, त्याला धान्य म्हणतात, अन्न धान्य. हे जे बीज धरेनं धारण केलेलं आहे निर्गुण निराकार शक्तीचं, ज्या शक्तीला प्रेमशक्ती म्हणतात, हे अन्न धारण करते ती वसुधा
ती वसुंधरा, ती राधा, ती धान्याच्या माध्यमातून, बीजाच्या माध्यमातून तुम्हाला ती देत असते. परंतु आजच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये स्ट्रेस आणि स्पर्धेचे युग आहे. त्याच्यामुळे प्रेम नावाची गोष्ट कमी होत चाललेली आहे. आणि हे प्रेम शक्ती जी तुम्हाला मिळणार आहे या आनंद यात्रेमध्ये, किंवा तुम्हाला तुमच्यासाठी उपलब्ध केलेलं बाहेरचं जे काय मटेरियल असेल, ऑडिओ व्हिडिओ, ती प्रेमशक्ती धारण करता आली पाहिजे, ती ॲसिम्युलेट व्हायला पाहिजे. मी किती खाल्लं याच्यापेक्षा माझ्या स्मॉल इंटेस्टाईनने ॲब्सॉर्ब काय केलं, धारण काय केलं. पण धारण काय करायचंय बेसिकली, तर ही प्रेमशक्ती आहे. कारण त्याच्यामुळेच माझी बॉडी फिजिओलॉजीमध्ये एक वेगळ्या तऱ्हेची हॉर्मोन्स क्रिएट होणार आहेत. सटायटरी सेंटर स्टिम्युलेट कधी होणार आहे, जेव्हा माझ्या पाण्यामधनं फक्त लव एनर्जी जेव्हा फ्लो होत असते ना, तेव्हा सटायटरी सेंटर स्टिम्युलेट होतं. त्यामुळे जोपर्यंत प्रेम नावाची शक्ती आपण मिळवत नाही आणि मिळवून ती बॉडीमध्ये धारण करत नाही, तोपर्यंत मेंदूमधली ही जी केंद्र आहेत ही ॲक्टिवेट होत नाहीत. त्यामुळे प्रेम नावाची गोष्ट आई शिकवते आहे, वडील शिकवत आहेत, संत मंडळी शिकवत आहेत, गुरुजन शिकवत आहेत, पण आमची धारण करायची कपॅसिटी कमी झाली आहे. कारण पिंडावरती चुकीचे संस्कार समाजामधनं ऑलरेडी होत आहेत स्पर्धेच्या युगामुळे. आणि म्हणून ही धारणाशक्ती वाढवणं आवश्यक आहे आत्तापासून, ह्या पिढीनं, लहान मुलं असतापासून. लहान मूल असू दे, मोठं माणूस असू दे, इट इज बेटर लेट दॅन नेव्हर. वयाच्या कुठल्याही वर्षी जरी तुमच्या कानावरती हे जर ध्वनी, पुन्हा ध हे अक्षर ध्वनी आहे, ध्वनीचा जर ध्वनी कंपनांचा जर भडीमार झाला, तर त्या पिंडावरती हा संस्कार होतोच होतो. आणि हे मेडिकली प्रूव्हन फॅक्ट आहे. कुठलीही गोष्ट तुमच्या बॉडीमध्ये ताकदीने फुल थ्रॉटल होण्यासाठी काय नंबर काय आहे, नंबर गेम, ह्याचाही स्टॅटिस्टिकल डेटा झालेला आहे. तो स्टडी अवेलेबल आहे. तो स्टडी असा केला गेला होता की आपल्या ह्याच्यामध्ये कुठलेही जे आकडे सांगितले जातात की रुद्राचा आकडा 11, गणपतीचा 21, माळ कुठली तर 108 माळ्यांची, तर ह्या सगळ्याच्या पलीकडे जेव्हा असा स्टडी झाला की एखादी गोष्टीची मास्टरी मेंदू कधी मिळवतो, तर हा स्टॅटिस्टिकल डेटा आहे, हे सिद्ध झालं आहे की कुठल्याही गोष्टीची मास्टरी जेव्हा ती ध्वनी कंपनं आयडेंटिकल रिपीटेडली 10,000, म्हणजे एकूण किती झाली, 4 शून्य, एक शून्य एक महाभूताचं आहे. When 10,000 times you recite one particular line, or if you listen 10,000 times, you developed a mastery on that. आता मला सांगा, आजच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये कुठलंही पुस्तक 10,000 वेळा वाचणं शक्य नाहीये, isn't it? कुठलाही धडा पण 10,000 वेळा वाचणं शक्य नाही. मग मास्टरी कशी मिळायची? तर मुळात मेंदूवरतीच जर योग्य संस्कार आणि ध्वनी कंपनांची जर 10,000 वेळा जर बंबार्डिंग झालं, तर सगळा मेंदूलाच मास्टरी मिळते की तो जे काय मिळेल ते सगळं ताकदीने स्टोअर करायला लागतो, धारण करायला लागतो. पण धारण काय करायचं आहे, तर ही प्रेमशक्ती. आणि ही प्रेमशक्ती म्हणजे नेमकं काय आहे, तर तुमच्या आजच्या भाषेत बोलायचं झालं तर फील गुड फिनॉमिना आहे. पण हा फील गुड फिनॉमिना कधी मिळतो? घरामध्ये आई प्रेमाने कधी बोलते, जेव्हा आईच्याशी डील करणारे वडील तिच्याशी प्रेमाने वागतात, त्यांच्याशी वागणारं मूल प्रेमाने वागतं, तेव्हा घरामध्ये प्रेमाचं वातावरण राहतं. त्यातलं एक जरी जर डिफ्लेक्ट झालेला असेल तर अख्ख्या घरामधलं वातावरण ढवळून निघतं. त्यामुळे प्रेम हा त्याचा गाभा आहे, प्रेम हा गाभा आहे. आणि हा प्रेम धारण करण्यासाठी एकदा का तुमच्या मेंदूवरती, तुमच्या देहातल्या पाण्यावरती 10,000 वेळेला ह्याचा बंबार्डिंग झालं की ते होल्ड करायला सुरुवात करतं. आणि एकदा का तुमच्या देहातलं पाणी, तुमच्या घरातल्या कुटुंबियांचं सगळ्यांचं पाणी 10,000 वेळा भडीमार झाल्यानंतर जर शुद्ध झालं, पवित्र करू शकलात तुम्ही, तर तुमच्या घरामधलं संपूर्ण वातावरण ते प्रेममय असतं की ज्याच्यामुळे तुमच्या देहामधली जी बॉडी फिजिओलॉजी आहे ही हेल्दी असते, फिजिकल लेवलला, मेंटल लेवलला. आणि फायनान्शियल लेवलला हेल्दी कधी होणार आहे? जेव्हा तुम्ही फिजिकली आणि मेंटली फिट असाल तर फायनान्शियल लेवलला तुम्ही पुढे फिट होणार आहात. त्यामुळे शरीर माध्यम खलु धर्म साधनम हा बेसलाईन आहे.
आणि शरीर आणि मन हे एकच प्रेम नावाच्या गोष्टीने केवळ पवित्र होऊ शकतं. आणि ते जर होल्ड करता आलं तर शुद्ध, अतिशुद्ध आणि विशुद्ध होत असतं. कमिंग बॅक टू राधाधर मधु मिलिंद जय जय, रमा रमण हरी गोविंद जय जय. राधा आपण समजून घेतली. राधाधर, या राधेला धरणारा कोण आहे तर तुमचा सोल आहे, ज्याला संत मंडळींनी आत्मा रामू असा त्याचा उल्लेख केला. इट इज युअर ओन कॉन्शियसनेस. आपण काय म्हणतो की माझा हात, माझं डोकं दुखतंय, मी दुखतोय म्हणतो का कधी? माझा हात दुखतोय, माझा पाय दुखतोय, मला छान वाटलं, माझ्या हृदयाला लागेल असं तू बोललास, म्हणजे मी कोणीतरी आतला वेगळा आहे. तो जो वेगळा आहे ना तो राधाधर आहे, तो होल्ड करतोय हे सगळं. राधाधर मधु, तर होल्ड काय करतोय? मधुरस, जे आता गाण्यामध्ये ऐकलं की मधुराबाणी, की ज्याच्यामधनं मलाही प्रेम वाटणार आहे आणि माझे शब्द ऐकल्यानंतर समोरच्याच्या मनातही प्रेमाचीच भावना जागृत होणार आहे, तो आहे मधु. मध ही एकमेव गोष्ट अशी आहे आयुर्वेदामध्ये ज्याला अनुपान म्हणतात, की ज्याच्यामध्ये मिसळाल त्याचे गुण तो वाढवतो. त्याच्यामध्ये वृद्धी करणं, वृद्धीमध्ये पुन्हा ध हे अक्षर आहे, वृद्धी करायची कपॅसिटी असते, त्याला म्हणतात अनुपान. आणि सगळ्यात टॉप अनुपान कुठलं असेल आयुर्वेदातलं तर त्याचे मध आहे. कारण मध ही गोष्ट क्रिएट कशी होते? तो जो भुंगा आहे, सगळं ब्रह्मज्ञान निसर्गात दडलेलं आहे, पक्क लक्षात ठेवा. प्रत्येक फुलावरती तो भुंगा जातो, त्या फुलामधला फक्त त्याच्या सेंटरला जो मध आहे तेवढाच घेतो, बाकी अवगुण फुलाचे जे काय असतील ते सगळे सोडून देतो. ते नंतर फुल 24 तासानंतर कोमेजणार आहे, त्याच्याकडे तो लक्षही देत नाही. मधला मध उचलतो, स्टोअर करतो, पुन्हा दुसऱ्या फुलावर जातो, मध उचलतो. ही जी वृत्ती आहे की जगामध्ये सगळीकडे गेल्यानंतर त्याच्याबद्दल चांगलं काय आहे तेवढं मी घेतलं, त्याबद्दल तो माझा गुरु झाला. दत्त महाराजांनी वेश्येला पण गुरु म्हटलंय की तिच्यामधला जो चांगुलपणा आहे तेवढाच मी घेतला. भुंगा जसा फक्त मध गोळा करतो तसा राधाधर मधू, मला गोळा काय करायचं मध. निसर्गामधली भूमिती तुम्हाला सांगतो, आता शाळेतली भूमिती शिकलात तुम्ही. हा जो मध गोळा केला जातोय, ज्याला तुम्ही आणि स्टोअर केला जातोय, त्याचा आकार बघा, त्याला हनीकोम म्हणतात. मधाचं पोळ ते षटकोनीच असतं. षटकोन हा 6 ऋतूंचं प्रतीक आहे. षटकोनाचा संबंध देहामधल्या 6 तुमच्या काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, दंभ ह्या 6 तत्वांशी आहे. अन्नामधले 6 रस आहेत, निसर्गामध्ये 6 ऋतू आहेत आणि मूळ स्वर पण 6 आहेत. खालचा 6 आणि वरचा 6, पण मूळ सा रे ग म प ध नी हे जे 7 आहेत त्यातला जो 6 आणि 6 कॉमन आहे, त्यामुळे रे ग म प ध नी हे जे स्वर आहे ते मूळ 6 आहेत. त्याचे पुढे 12 होतात तीव्र मध्यम वगैरे धरले तर. 6 ऋतू आहेत. पंधरवड्यामध्ये एका पंधरवड्याचा संबंध 6 राशींशी असतो, दुसऱ्या पंधरवड्याचा संबंध दुसऱ्या 6 राशींशी असतो. आणि ह्या 6च्या षटकोनामध्ये साठवलं काय जात आहे? मध. राधाधर मधू, हा राधेला धरणारा कोण आहे? आपला जीवात्मा. तो धरून त्यातनं मिळवतोय काय? मधू. जर मी मध प्यायलो असेल तर माझी वाणी मधासारखी मधाळ असणार आहे, जी ऐकल्यामुळे तुमच्याही मनामध्ये केवळ आनंदाची निर्मिती होणार आहे, ज्याला म्हणतात मध. राधाधर मधू. आणि हे करणारा कोण तर तो मिलिंद आहे. त्याचा जय जयकार हो, म्हणजे माझ्या आतल्या जीवात्म्याचा जय जयकार. हे ऐकणारे सगळे जीवात्मे आहेत त्यांच्या जीवात्म्यांचा जय जयकार होऊ दे. जयकार म्हणजे काय की त्याच्यामधलं जे जीवात्म्याची जी ताकद आहे ती त्याची वाढू दे, त्याला म्हणतात जय जयकार होऊ दे. राधाधर मधु मिलिंद जय जय, रमा रमण हरी गोविंद जय जय. रम ही जी मूळ फ्रिक्वेन्सी आहे, ज्याला राम शक्ती म्हणतात, ज्याच्यामधनं विश्वनिर्मिती झाली, ह्या मूळ शक्तीशी मी जर कायम रमलेला असेन तर बाहेरच्या जगामध्ये चुकीच्या ज्या गोष्टी घडत आहेत त्याच्याशी मी कनेक्ट होणार नाही. मी रमलेला कशामध्ये राहीन? राम राम रामेती रमेती रामे रामे मनोरमे, सगळं रम 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 राम 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 जे म्हटलेलं आहे शेवट, त्याच्या मागे हा विचार आहे की आपण रममाण व्हायचंय कशाशी? माझ्या आनंदाशी. आणि लोकांना कनेक्ट कशाशी करायचं आहे? माझ्या आनंदाशी कनेक्ट होण्यासाठी मला अभिव्यक्त करायचं आहे, त्याला म्हणतात प्रेम. माझ्या आनंदात कधी तुम्ही कनेक्ट व्हाल? जर मी तुमच्यावरती प्रेम केलं, 4 शब्द तुम्ही असे प्रेमाने बोललो तर तुम्ही माझं ऐकणार आहात आणि ऐकल्यामुळे माझ्या आनंदाबरोबर तुम्ही पण रममाण होणार आहात. राधाधर मधु मिलिंद जय जय, रमा रमण हरी. हरी म्हणजे पुन्हा काय? रिम बीज आहे, ते विष्णू तत्वाचं बीज आहे.
की जे संपूर्ण विश्व जे आहे ते विष्णू तत्व आहे, तो हरी आहे, म्हणजे ते रिमबीज आहे. राधाधर मधु मिलिंद जय जय रमा रमण हरी गोविंद जय. आता गोविंद कुठनं आला? आपल्याला वाटतं गोविंद म्हणजे आणखीन एक कृष्णाचं विष्णूचं नाव ढकलून दिलंय बहुतेक याच्यामध्ये. नाहीये. गोविंद आणि गोपाळ ही जी दोन नावं आहेत त्याचा संबंध तुमच्या माझ्या श्वासाशी असतो. म्हणून जेवताना म्हणतात ना, गोविंद गोपाळ हे दोघे बंधू जेवत होते दैवात लिंबू इतक्या ते एक चमत्कार घडला. पुढचं बोलत नाही मी, कारण लहान असताना आपल्याला फक्त त्याचं विद्रूप रूप पाठ झालेलं आहे. तर इथपर्यंतच म्हणूया आपण, गोविंद गोपाळ हे दोघे बंधू जेवत होते दैवात लिंबू इतक्यात एक चमत्कार घडला. हा काय चमत्कार घडतोय? गोविंद गोपाळ ही नावं का घेतलेत? तर आपण जे विचार करतोय त्याचा परिणाम आपल्या श्वासावरती होत असतो. आणि या श्वासांशी कनेक्टेड असलेली जी साऊंड एनर्जी आहे, जी ध्वनी कंपन आहेत, पुन्हा धवय अक्षर, हे गोविंद आणि गोपाळ या शब्दाशी कनेक्टेड आहेत. त्यामुळे हा जेव्हा तुम्ही मंत्र म्हणता किंवा तुम्हाला छान वाटतं म्हणून नुसते एकटे म्हणत बसलात तरीही त्याचा तुमच्या श्वासावरती चांगला परिणाम होतो. आणि श्वास आणि देहामधलं पाणी ह्या दोन गोष्टी अशा आहेत की तुम्ही झोपल्या जरी असलात ना, विचार करा, तुम्ही झोपल्यानंतर दोन ऍक्टिव्हिटी कायम चालू असतात, तुमचं ब्रीदिंग आणि तुमचं हृदयाचं पंपिंग. ह्याच्यामधनं घडतंय काय? तुमचे जे विचार आहे, तुमचा जो ब्रीदिंग पॅटर्न आहे, हा डायरेक्टली कनेक्टेड टू युअर थॉट आहे. बघा, तुम्ही काळजी करायला लागलात, श्वास जड होतात, आनंद झाला, रडायला लागलं, हसायला लागलं, हे तुमचा प्रत्येक श्वासाचा पॅटर्न हा थॉट प्रमाणे बदलतो. तुम्ही भयनाट्य हॉरर फिल्म बघताय, तुम्ही श्वास होल्ड करता, हे तुम्हाला माहिती नाही आहे. पण झोपेमध्ये काय घडतंय? झोपेमध्ये यू आर ॲट पीस, शांत झोपलायत, त्यामुळे ब्रीदिंग शांत चालू आहे. एका विशिष्ट लेवलला फक्त प्युअर बाहेरनं येणारा जो ऑक्सिजन आहे तेवढाच फक्त आहे, जो तुमच्या प्रत्येक सेलमध्ये पोचवला जातोय. माइंड यू वेल. तुमच्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्याबरोबर तुमचं शरीर जे तुम्हाला दिसतंय सॉलिड बॉडी म्हणून, इट हॅज गॉट मोर दॅन 30 ट्रिलियन सेल्स. 30 ट्रिलियन सेल्सचं एक बंडल, थैली म्हणजे आपलं शरीर आहे. आणि या प्रत्येक सेलच्या आतमध्ये पाणी आहे, ज्याला आम्ही मेडिकली इंट्रासेल्युलर फ्लुइड म्हणतोय. म्हणजे आता तुम्ही विचार करा, जे मगाशी सांगितलं की पाण्याला जर शिवी दिली तर वाईट परिणाम घडतोय, पाण्याला जर आशीर्वाद दिले, मनामध्ये जर प्रेमभाव असेल, प्रेमामध्ये आनंदामध्ये मी जर झोपलो असेल, तर त्याप्रमाणे माझ्या श्वासामधनं ती जी प्रेमाची एनर्जी आहे, मी झोपलो असेल तरी सुद्धा माझं श्वास जे प्रक्रिया आहे ही दर क्षणाला प्रत्येक पेशीमध्ये आतमध्ये मेसेज पाठवते आहे, काय की मी आनंदी आहे आणि माझ्या आयुष्यात फक्त प्रेम नावाची गोष्ट आहे जी अनेकांना मी वाटणार आहे. माझं पण आयुष्य छान, त्यांचं पण आयुष्य छान. धन्योहम शिवोहम, मी जाम खुश आहे, समाधानी आहे. हा थॉट घेऊन तुम्ही जेव्हा झोपता तेव्हा हा मेसेज तुमच्या रक्ताच्या माध्यमातून, तुमच्या रक्तामध्ये असलेल्या पाण्याच्या माध्यमातून रात्रभर झोपेमधल्या प्रत्येक पेशीच्या आतमध्ये पोचवला जातोय. आणि म्हणून तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुम्ही काय सांगता? यु नो, आय एम फ्रेश नाऊ. व्हॉट हॅज यू मेड फ्रेश? बिकॉज व्हेन यू स्लेप्ट यू वर सो कॉल्ड थॉटलेस, यू वर सो कॉल्ड स्ट्रेसलेस. आणि मग तुमचं मूळ प्रकृती म्हणजे परमेश्वर समान आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या देहामध्ये मी आनंदी आहे आणि मी ब्लिस आहे, मी सुखी आहे, समाधानी आहे, हा जो मूळ पिंड आहे आपला प्रत्येकाचा, हाच मेसेज रात्री झोपेमध्ये प्रत्येक पेशीमध्ये आपोआप बाय डिफॉल्ट जात असतो. पण तुम्ही झोपताना हा विचार करून झोपलात तर केवढ्या ताकदीने तुम्ही तुमच्या देहातल्या 30 ट्रिलियन सेलच्या आतमध्ये हा मेसेज देणार आहात. कॅन यू इमॅजिन? काय तुम्ही फक्त झोपताना हा विचार करून झोपलात की मी आनंदी आहे, माझ्या आयुष्यात येणाऱ्या सगळ्या माणसांच्या आयुष्यात फक्त आनंदाची निर्मिती होणार आहे. घरात असू दे, समाजात असू दे, ऑफिसमध्ये असू दे.
मी फक्त प्रेम नावाच्या गोष्ट अनुभव घेतो माझ्या देहामधनं, शरीरामधनं, पाण्यामधनं, माझ्या श्वासामधनं, गोविंद गोपाळ. आणि ते प्रेम नावाची शक्ती माझ्या सहवास करणाऱ्या प्रत्येक माणसाला अनुभूती येणार आहे. धन्योहम. चला जोजो, झोपलो मी. एवढ्या क्वांटम मध्ये एनर्जी तुमच्या आतमध्ये जाते. आणि हा विचार घेऊन आजपासून रात्री झोपून बघा फक्त उद्या सकाळपासून काय तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहे. तुमच्या आयुष्यात घडणार आहे, तुमच्या ऑफिसमध्ये घडणार आहे, तुमच्या घरामध्ये घडणार आहे. तू तुम्हा मी टीव्ही सिरियल घरात चालू असेल तर बंद होईल, क्योंकि सासबी बहू होती, घरातली सिरियल बंद पडेल. छान काहीतरी घडायला सुरुवात होईल घरामध्ये, ऑफिसमध्ये, दोन जावांमध्ये, नणंद भावजे, सगळीकडे. कारण हा मेसेज एवढा पॉवरफुल असतो, एवढी ताकद असते, ती तुमच्या श्वासाच्या माध्यमातून जात असते. आणि श्वासाचा परिणाम तुमच्या पाण्यावरती होत असतो. विचार कॅरी होतात श्वासामधनं. आणि ह्या विचारांचा, श्वासाचा संबंध गोविंद आणि गोपाळ ह्या दोन शब्दांशी आहे. त्याच्या उच्चारामधनं निर्माण होणाऱ्या ध्वनी कंपनांमध्ये आहे. राधाधर मधु मिलिंद जय जय, रमा रमण हरी गोविंद जय जय. म्हणजे ही साधं दिसणारी जी तुम्हाला धून दिसते, ही पुन्हा धून म्हणजे पुन्हा ध आहे. हा जो ध अक्षर आहे, ह्या ध अक्षरामध्ये काय होल्ड केलं जात आहे तर फक्त प्रेम. म्हणून काय म्हणतात, प्रेमाची आराधना. आम्हाला आराधना म्हटलं की राजेश खन्ना आठवतो, शर्मिला टवर आठवते, पण त्यांच्या दोघांमध्ये प्रेमच होतं ना. प्रियाराधन, प्रेमाची आराधना. संत मंडळी परमेश्वराच्या बरोबर प्रेमाची आराधना करतायत, त्याला साधना म्हणतात. आणि सामान्य मनुष्य फक्त आयुष्यातल्या सखी बरोबर, प्रेयसी बरोबर प्रेमाची आराधना करतोय, म्हणून त्याला शृंगार म्हणतात. आणि त्यांची मात्र होतीये ती साधना होती. ह्या विचारामध्ये तुम्ही रोज राहायला लागणं, ह्यालाच म्हणतात ध्यान. फोकस्ड असता तुम्ही दिवसभर, कारण पिंडावरती सकाळी सकाळी हा संस्कार झालेला असतो. बिंदूमधली सगळी केंद्र अशी फुल टू ऑन झालेली असतात. आणि ह्या पद्धतीने जेव्हा तुम्ही जीवन दिवसभर जगता आणि झोपता, तेव्हा तुमच्या देहात जे काय घडतं ना, त्याचं वर्णन एका संतांनी असं केलंय, राम का नाम राम ले हम करे आराम. द ट्रू मीनिंग ऑफ दिस ग्रेट सेइंग ऑफ ग्रेट संत, ऑफ दिस सेइंग, राम का नाम राम ले हम करे आराम. रोज रात्री झोपता म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. झोपताना तुम्ही काय विचार करत झोपताय ह्याच्यावरती तुमच्या देहातल्या 30 ट्रिलियन सेल्सला इंट्रासेल्युलर मेमरी आहे. तुमच्या देहाला जर तुम्ही एक मेसेज दिलात की माझी शरीरातली प्रत्येक पेशी ही कंप्लीट फर्स्ट क्लास अशी हेल्दी आहे आणि ती तशीच राहणार आहे, कारण ती प्रेमाने चिंब भिजलेली आहे, ती तृप्त आहे, तर खरी साधना तुमची झोपेत घडते. म्हणजे रात्री 11 वाजून सुद्धा झोपलात तुम्ही आणि 12ला झोपलात समजा, आणि पहाटे 5ला उठलात, तर 5 तास खऱ्या अर्थानं टोटली अनडिस्टर्ब साधना घडते झोपेमध्ये. त्याला म्हणतात राम का नाम रामले हम करे आराम. कारण माझा जीवात्मा आतनं मेसेज काय घेतोय एकदा झोपताना, की मी परमेश्वर आहे, मी कम्प्लीट हेल्दी आहे, मी प्रॉस्परस आयुष्य जगतो, आय एम द मोस्ट हॅपीएस्ट अँड लकीएस्ट गाय इन दिस वर्ल्ड, सो आय एम गोइंग टू जस्ट एन्जॉय द लाईफ इन टोटॅलिटी. हा मेसेज घेऊन झोपणं म्हणजे राम का नाम रामले हम करे आराम. एवढं लक्षात ठेवा. संतांचं कुठलंही वचन फक्त असंच नाही बोललेलं, त्याच्यामागे खूप मोठं ब्रह्मज्ञान आहे. आणि रादर सामान्य माणसालाच ह्या संत वचनांची जास्त गरज आहे, तुम्हाला मला जास्त गरज आहे. इफ वी आर एबल टू अंडरस्टँड अँड डिकोड द ट्रू हिडन मिनिंग बिहाइंड दिस लाईन्स, देन अवर लाईफ इज रिअली मेड. आणि ह्या पद्धतीने जो जीवन जगायला लागतो तो स्वतःवरती आधी प्रेम करायला लागतो. जे मागच्या सेशनमध्ये सांगितलं, की मागच्या सेशनमध्ये एंडिंग नोट काय होती तुम्हाला सांगितलं, ते पुढच्या सेशनमध्ये मी स्वतःवरती प्रेम कसं करायचं शिकवणार आहे. तर स्वतःवरती प्रेम करण्यासाठी काय काय लागतं ते आज आपण समजून घेतलंय. आणि ह्या पद्धतीने जेव्हा तुम्ही जीवन जगता दिवसभर आणि झोपता, तेव्हा खऱ्या अर्थानं स्वतःवरती प्रेम करता. आणि तिथून गंमत चालू होते, पिंडी ते ब्रह्मांडी. माझ्या पिंडामध्ये जर आनंदाचं झाड असेल, त्याला येणाऱ्या ज्या फांद्या आहेत, त्या फांद्याला येणारी जी पानं आहेत, त्याला येणारी फुलं आहेत, त्याला येणारी फळं आहेत, ही सगळी पवित्र असणार आहेत. जे मागच्या तुम्हाला थोडंसं गाऊन दाखवलं होतं, आनंदाच्या झाडाला या,
आनंदाच्या झाडाला आज लगडले चांदणे, कैवल्याचे चांदणे, कैवल्याचे चांदणे, आनंदाच्या झाडाला. हे तुमचं स्वतःचं आयुष्य पहिल्यांदा आनंदी झालं तर तुमच्या आनंदाच्या झाडाच्या फांद्या म्हणजे तुमची बायको, तुमची आई, तुमचे वडील, तुमचा मुलगा, तुमची मुलगी, तुमची आजी, तुमचे आजोबा, तुमचा भाऊ, तुमची वहिनी, तुमचा मित्र, तुमचा ऑफिसमधला कलिग, तुमचा बॉस, तुमचा नोकर वर्ग, तुमच्या मैत्रिणी, तुमचे मित्र, तुमची वास्तू, तुमचं वाहन, तुमची प्रॉपर्टी, तुमचे पैसे, तुमचं बँक बॅलन्स, हे सगळ्याला नरिशमेंट मिळायला लागतंय. कारण सीड काय आहे? तुमच्या आतमध्ये आनंदाचं झाडाचं बी तुम्ही लावलेलं आहे. आणि मग कळतं, ज्ञानेश्वर माऊलींची जी ओवी आहे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती, ज्ञानेश्वरीतली म्हटलं तर एवढीशी छोटीशी ओवी आहे. कोणीतरी म्हटलेलं आहे, ज्ञानेश्वरीची एकतरी ओवी अनुभवावी. जैसे डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टीसी फाटा फुटे. डोळ्याला अंजन घातलं म्हणजे काय? अंजन कशाकरता घालतात डोळ्यामध्ये? की त्याचे नजर स्वच्छ व्हावी. आजवर आम्ही आमच्या देहाकडे बघत आलो आरशामध्ये, झोपत पण रोजच आलो, पण आजपासून झोपताना नेमकं काय करायचं आहे हे कळणं म्हणजे डोळ्यामध्ये अंजन पडणं, म्हणजे ज्ञानचक्षु उघडणं आहे. शलाकेने घालतात. पूर्वीच्या काळी जी चांदीची हे असायची नळी, त्याला शलाका म्हणायचे. आणि त्या शलाकेने घरामध्ये निर्माण केलेलं जे काजळ असायचं, त्या काजळाचं अंजन आई किंवा ती सुईण दाई बाळाच्या डोळ्यात घालायची. ह्याचा उल्लेख ज्ञानेश्वरीमध्ये असा केलेला आहे की जैसे डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टीसी फाटा फुटे. दृष्टीसी फाटा फुटे म्हणजे काय? की आजवर माझे डोळे जे पाहत होते त्याला वेगळीच वाट काहीतरी दिसायला लागली. त्याच गोष्टीचे वेगळे अर्थ मला कळायला लागलेले. का? तर माझ्या डोळ्यामध्ये ज्ञानाच्या शलाकेनी अंजन घातलं गेलेलं आहे. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. न तर आपण काय करतो? माझ्या आईची तब्येत बरी व्हावी म्हणून काय मंत्र म्हणू? वेगळा मंत्र. वडिलांचं ऑपरेशन आहे, ते टाळता येईल का? त्यांना सारखा त्रास होतो, त्यासाठी वेगळा मंत्र. मुलगा अभ्यास करत नाही, त्याच्यासाठी वेगळं स्तोत्र. मला नोकरी मिळत नाही, त्याच्यासाठी वेगळं स्तोत्र, वेगळा खडा, वेगळा ताईत, वेगळा गंडा. अरे कशाला वेळ घालवताय? मुळाशी जा ना. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव आपोआप संतोषणार आहेत. जर तुम्ही आनंदी असाल, प्रेमशक्ती धारण केली, तर तुमच्या संपर्कात येणारं तुमची सगळी पत्रिकेतली 12 घरं ज्याच्यामधनं तुम्ही विश्वाशी कनेक्टेड आहात, इथं सगळीकडे ती एनर्जी जाणार आहे. आज आलेली जी काही 100-150 माणसं आहात, ह्या माणसांनी जर हा विचार कॅरी केला तर ह्यांच्या आयुष्यात येणारी किती माणसं आहेत मला सांगा. आई वडील आहेत, भाऊ बहीण आहेत, वहिनी आहेत, दादा आहे, मुलगी आहे, मुलगा आहे, जावई आहे, सून आहे, नातसून आहे, आजी आहे, पणजी आहे, मित्र आहेत, ऑफिसमधले कलिग्ज आहेत. एवढ्या सगळ्या ठिकाणी ही पॉझिटिव्ह एनर्जी, प्रेमाची शक्ती नुसती घुसळायला लागणार आहे. आणि हे झाल्यानंतर मग खऱ्या अर्थानं नववर्षाचं स्वागत होतं. कारण तुमच्या ह्या पॉझिटिव्ह एनर्जीमुळे, तुमच्या देहातल्या पाण्यामध्ये प्रेमशक्ती धारण झाल्यामुळे विश्वामध्ये निर्माण होणारी जी एनर्जी आहे तुमच्या स्पेसमधली, ती एनर्जी पॉझिटिव्ह होते. तेव्हा वर्षा ऋतू जो आहे तो समतोल प्रमाणात येतो. जिथं तुम्ही राहता तिथं पिंडी ते ब्रह्मांडी. ब्रह्मांडात जे घडायला हवं असेल ते आपल्याला आपल्या पिंडामध्ये करायचं आहे. आनंदाचं झाड आयुष्यामध्ये जर उगवायला हवं असेल तर त्याचं बी आपल्याला आतमध्ये पेरायचं आहे. जे आहे त्याला फक्त सिंचन करावं लागतं. जैसे मूळ सिंचने शाखा पल्लव संतोषती. आणि ते सहज संतोषती म्हटलंय. यासाठी खूप कष्ट नाही करायचे. दुःख नावाची गोष्ट करायला खूप कष्ट पडतात, माहितीये का तुम्हाला? तुम्हाला सांगितलं फक्त हस रे, फक्त इथे छोटेसे 2 मसल हलवले ना, स्मित हास्य येतं. मग काळजी दाखव म्हटलं तर आनंद सोडून बाकी कुठलंही इमोशन घ्यायला शरीराच्या चेहऱ्यावरचे, मेडिकली सांगतोय मी, अनेक पेशींची कॉम्प्लिकेटेड हालचाल करावी लागते. पण मी आनंदी आहे म्हणायला काही करायला लागत नाही. जस्ट लिटल अँड देर इज अ ब्लिस. सो इन ट्रू सेन्स
हे मूळ आपलं स्वरूप आहे. फक्त आजच्या काळामध्ये आपण धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपल्याला विसर पडला होता. इट इज जस्ट अ रिकॉल. इट इज जस्ट अ रिकॉल, नथिंग एल्स. तेव्हा मी किमान आज घरी जाताना या विश्वासाने जाणार आहे की आज आलेल्या माणसांच्या प्रत्येकाच्या पिंडामध्ये माझ्या परीने मी बियाणं दिलेलं आहे, माझ्या परीने प्रेमाचं पाणीही घातलेलं आहे. परंतु कसं असतं की एकदा रोपटं तुमच्या हातात दिल्यानंतर तुमच्या घरात गेल्यानंतर तुम्हाला पाणी रोज घालायला पाहिजे. तेवढे फक्त कष्ट घ्या ही नम्र विनंती आहे. गॉड ब्लेस यू.